सर्व शिक्षक मित्र, खरं सांगायला आनंद होतोय की आपणा सर्वांसाठी हे ऑनलाईन सेशनचं जे आयोजन केलेलं आहे, अगदी कुमावत साहेबांनी एक दिवस सहज विषय काढला की अशा अशा पद्धतीचं आपण आयोजन करूयात का. सगळ्यांचा विचार झाला आणि त्यातून हे सेशन या ठिकाणी आपण आजपासून ते पुढच्या 22 किंवा 23 तारखेपर्यंत ते नियोजन दररोज कळवलं जाईल. आपण हे चांगल्या पद्धतीने घेणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की स्पर्धा परीक्षा आता म्हणजे ते 2.5 तासाचा पेपर असेल, पेपर 1, पेपर 2. 2.5 तासाच्या पेपराच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, तर बऱ्याचदा आपण सर्व हुशारात, आपण सर्व अभ्यास केलेला असतो. खूप चांगल्या पद्धतीचं ज्ञान आपल्याकडे असतं. परंतु विदिन टाइम पिरियडमध्ये आपल्याला नेमकं काय मांडायचं आणि पॉइंट ऑफ व्ह्यू त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असावी, यामध्ये थोडंसं कधीतरी आपलं किंवा वेळेचं नियोजन असेल, मागं पुढं नियोजन होतं आणि त्यामुळे थोडीशी आपल्या यशाला हुलकावणी बसू शकते. ती होऊ नये म्हणून आगामी आपला अभ्यास झालेला असेल सर्वांचा, परंतु आजपासून ते 28 तारखेपर्यंतची स्ट्रॅटेजी काय असावी, नेमकं काय वाचावं आणि काय वाचू नये. बऱ्याचदा असं म्हणतात की काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये हे जास्त महत्वाचं असतं. ते कळलं म्हणजे आपण परीक्षेच्या योग्य दिशेने जातो, असं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत म्हटलं जातं. म्हणून या सर्व अनुषंगाने नियोजन केलेलं आहे. यातून फक्त आपण 2-4 गोष्टीवर फोकस करणार आहोत या ठिकाणी. तुमचा विषयनिहाय ते सेशन होतील. सोबतच अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तयारी कशी असावी, स्मार्ट स्टडी कसा करावा, उर्वरित कालावधीमध्ये आपलं प्लॅनिंग काय असावं आणि थोडंसं कंटिन्युटी 8-10 दिवसात ठेवली तर सहजपणे कसं उत्तीर्ण होता येईल, या अनुषंगाने सर्व सेशनचं नियोजन केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातून अतिशय नामवंत, ज्यांचे सक्सेस रेशो चांगले आहेत स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने, अशा तज्ज्ञांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर मला अशी अपेक्षा आहे आपण सर्वांसाठी हे अतिशय उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. यानंतर मी या अभ्यास वर्गाच्या अनुषंगाने आमच्या संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता या ठिकाणी आहेत, त्यांना असं विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक या ठिकाणी मांडावं. आदरणीय कुमावत साहेब. धन्यवाद जाधव साहेब. या आपल्या टीईटी अभ्यास वर्गाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय उपसंचालक सन्माननीय कैलासजी दातखेड साहेब, डाएट प्राचार्या सन्माननीय सान्वी देशमुख मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री बाळासाहेब खरात आणि माझे सर्व सहकारी योगेश्वर जाधव साहेब, टकले सर, मोरे मॅडम, सूर्यवंशी सर, सय्यद सर, सर्व अधिकारी डाएट जालना आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो. यापूर्वी जालना डाएटच्या वतीने टीईटी साठी आपण मोफत मार्गदर्शन वर्ग आयोजित केला होता आणि या टीईटी अभ्यास वर्गाचा इतका लाभ झाला की जे टीईटी उत्तीर्ण झाले त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आपण जो ऑनलाईन अभ्यास वर्ग घेतला होता त्या अभ्यास वर्गाचा आम्हाला खूप फायदा झाला. यावेळेसही आमचे डीएड झालेले विद्यार्थी असतील किंवा माझा आवाज येतोय ना, काय आवाज येत नाही असं काहींचा मेसेज येतो आहे, कृपया जरा चेक करा. ओके, ठीक. किंवा जे आता शिक्षक आहेत, हो हो चालेल, जे शिक्षक आहेत या शिक्षकांनाही मदत करणं हे आमच्या डाएटचं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळं बऱ्याच शिक्षकांची सुद्धा विनंती होती, बऱ्याच शिक्षकांची मागणी होती की सर डाएटच्या वतीने आम्हाला मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात यावा. त्या अनुषंगाने जालना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये ठरलं की आपण शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी निश्चित अभ्यास वर्ग करू. योगेश्वर जाधव साहेब असतील, मी असेल किंवा आमचा सर्व स्टाफ असेल, आम्ही महाराष्ट्रातले बेस्ट तज्ज्ञ जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांची वेळ घेतली, त्यांना विनंती केली, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला आणि ते सुद्धा अगदी मोफत टीईटी अभ्यास वर्ग आहे, शिक्षकांना सहाय्य होईल या अनुषंगाने अगदी आनंदाने तयार झाले. त्यामुळे मित्र हो, माझी सर्वांना विनंती की आपण जास्तीत जास्त ही लिंक आपल्या शिक्षकांपर्यंत पाठवावी. याला ऑनलाईन असल्यामुळं केवळ जालना जिल्ह्यापुरती जे असे काही बाउंड्री नाही,
त्यामुळे जालना जिल्ह्याच्या बाहेरचे जरी शिक्षक असतील तरी त्यांना सुद्धा जॉईन होता येईल एवढा चांगला अभ्यास वर्ग आयोजित केला. आमच्याकडे झूमची लिमिट आहे, त्यामुळे आम्ही एक केलं की युट्यूब सुद्धा कनेक्ट केलेला आहे, ज्यामुळे ज्यांना असं वाटलं की आता झूमवर जॉईन होता येत नाही त्यांनी सरळ युट्यूबवर जावं. युट्यूबचा दुसरा फायदा असा आहे की ज्यांना या वेळेमध्ये जर जमत नसेल तर त्यांनी युट्यूबवर जाऊन त्यांच्या वेळेनुसार हा अभ्यास वर्ग पूर्ण करावा. यामुळे केवळ विषय घेतले जाणार नाही तर यामध्ये परीक्षेचं तंत्रही सांगितलं जाईल. परीक्षा खूप अभ्यासू लोक आहेत पण नापास झाले का? परीक्षा तंत्र माहित नाही. आणि काही काहींचा फार 2-3 दिवसाचा अभ्यास आहे पण पास झाले का? कारण त्यांना परीक्षा तंत्र माहिती आहे. त्यामुळे मित्रांनो, आम्ही सर्व तज्ञांना विनंती केली की आपण केवळ कंटेंट तर घ्यावाच, पण कंटेंट सोबत थोडं परीक्षेचं तंत्र सुद्धा सांगावं, जेणेकरून यांना अगदी सहज ही परीक्षा पास होता येईल. त्यामुळे आपल्यासाठी 5 दिवस असेल, 6 दिवस असेल, इंग्रजी सारखा विषय आहे तो 22ला नाही झाला तर आपण 23ला दररोजचे अपडेट्स आम्ही आपल्याला या क्लासमध्ये कळवत जाऊ. जास्त वेळ मी घेत नाही, या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो. थांबतो. धन्यवाद. जाधव साहेब. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद आपले. यानंतर मी शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय श्री बाळासाहेब खरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थित शिक्षकांशी संवाद साधावा. एक गोष्ट सरांच्या बाबतीत आवर्जून सांगतो, मागील आठवड्यामध्ये त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये देखील 2 दिवसाचं ऑफलाईन वर्गाचं अतिशय सुंदर असं नामांकित तज्ञ बोलून नियोजन केलं होतं आणि त्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला होता. तर पुन्हा एकदा सरांना अशी विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित अशी संवाद साधावा. आदरणीय खरात साहेब. धन्यवाद सर. आजच्या कार्यशाळेसाठी उपस्थित आपल्या विभागाचे सन्माननीय प्रशासकीय प्रमुख आदरणीय दातखिळे साहेब, त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय डायट प्राचार्य देशमुख मॅडम, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रमोदजी कुमावत सर, आणि जे छान प्रकारचे या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन करतायत ते आमचे मित्र जाधव सर, आणि या सेमिनारला उपस्थित असलेले आतापर्यंत जवळपास 88 माझे शिक्षक बांधव या सेमिनारसाठी उपस्थित असतील, त्यांचं देखील ह्या डाएटच्या माध्यमातून आयोजित या ऑनलाईन टीईटी मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा. आदरणीय कुमार सर आणि त्यांच्या सर्व टीमने एक छान प्रकारचा उपक्रम हाती घेतला की जेणेकरून माननीय सर्वोच्च न्यायालयानं जी आड घातलेली आहे की 31 ऑगस्ट 2028 पर्यंत प्रत्येक 1 ते 8वी वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाला टीईटी ही कंपल्सरी आहे, आणि म्हणून ती टीईटी शिक्षकांच्या मनात कोणत्या प्रकारची भीती राहू नये, शिक्षकांमध्ये कोणतं दडपण राहू नये, आणि म्हणून शिक्षकाला मदत करण्याचं खऱ्या अर्थानं जी डाएटची भूमिका आहे आणि आदरणीय कुमाव सरांची भूमिका आहे, तर निश्चितपणे ह्या कार्यशाळा आयोजित करून सार्थ ठरवली. आणि म्हणून सर्वप्रथम जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून आणि शिक्षण विभागाच्या वतीनं आदरणीय कुमाव सरांचं यांचं आणि जाधव सरांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. मित्र, सरांनी खूप मेहनत घेऊन अनेक महाराष्ट्रातले या क्षेत्रात काम करणारे दिग्गज जे अनेक वर्षापासून 15 ते 20 वर्षापासून या क्षेत्रात काम करतायत, या क्षेत्रातली दिग्गज मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. निश्चितपणे परीक्षेची भीती तर जाणार आहे, दडपण सुद्धा जाणार आहे, कारण आपण ही परीक्षा एकदम सोपी आहे, फक्त तिला थोडंसं आपण तुम्ही जी उजळणी द्यायची राहिलेली अनेक वर्षापासून ती उजळणी फक्त आपल्याला द्यायची आहे, आणि ती उजळणी निश्चितपणे या मार्गदर्शन शिबिरातून होणार आहे. आणि मला खात्री आहे की आपण सर्व या शिबिराला 88 आहेत, आपण सर्वांपर्यंत ही लिंक आणखीन पोहोचवा. मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी शेअर केली, आता 92 आहेत. ही सुरू होईपर्यंत जवळपास 100-200च्या वर हे लोक जातील आणि शिक्षक मंडळी आपल्या याचा लाभ घेतील. कुमार सर, आपण खूप निश्चितचपणे जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासाठी आदरणीय देशमुख मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो आहोत, आणि त्यामुळं निश्चितपणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही शिक्षकाला टीईटीच्या बाबतची 28 तारखेला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारची अडचण असणार नाही. टीईटीचे जे तंत्र आणि मंत्र आपण या माध्यमातून देणार आहात, आणि जेणेकरून या माझ्या जिल्ह्यातल्या ज्या शिक्षकांना निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. मी मनापासून या सर्व शिक्षकांना जी परीक्षेची तयारी करतायत, आणि परीक्षा ही काही अवघड नाही, जो सिलेबस आहे तो सिलेबस बघितल्यानंतर त्या टॉपिक वाईज जर आपण तयारी केली, टॉपिक कोणत्या टॉपिकला आतापर्यंत कोणकोणते मार्क
नुसार परीक्षेत आलेले आहेत. गुणाला कोणत्या मराठीतलं काय आलेले, गणितातलं काय आलेले आहेत, नंतर बालमानस शास्त्रज्ञाला काय आलेले, हे जर बघितले तर परीक्षा अगदी सोपी आहे. फक्त टॉपिक वाईज अभ्यास करावा आणि यासाठीच या कार्यशाळेचं आयोजन आदरणीय कुमार सर आणि त्यांच्या टीमनं केलेलं आहे. त्यांना देखील धन्यवाद आणि आपल्याला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. मित्र हो, तुम्ही निश्चितपणे ही कार्यशाळा आयोजित केली आणि आपण थोडासा अभ्यास केला तर निश्चितपणे पास होणार याची गॅरंटी या निमित्तानं देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आदरणीय साहेब, आपण निश्चितच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सर्वांशी संवाद साधला, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले आजचे जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर तय्यब साहेबलाल शेख हे मार्गदर्शन करणार आहेत. आजचं पहिलं सत्र त्यांचं आहे, परंतु पहिलं सत्र सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी आपल्यासोबत बऱ्याच वेळेपासून जॉईन असलेले छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आदरणीय शिक्षण उपसंचालक श्री कैलास दातकील साहेब हे आपल्या समवेत आहेत. साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या जे मोफत मार्गदर्शन वर्ग आपण सुरू केलेले आहेत, या मोफत ऑनलाईन वर्गाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करावं आणि औपचारिक उद्घाटन करावं आणि सर्वांशी संवाद साधावा आणि सर्व आमच्या बांधवांना शुभेच्छा द्याव्यात. आदरणीय दातकील साहेब. सर्वांना नमस्कार. आज जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जालना या संस्थेमार्फत तसेच शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत जी टीटी मार्गदर्शन कार्यशाळा होत आहे त्या कार्यशाळेला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. ही कार्यशाळा ज्यांनी आयोजित केली आणि ज्या आजच्या या शॉर्ट कार्यक्रमाला म्हणजे या सुरुवातीच्या उद्घाटनाला उपस्थित आहेत अशा डाएटच्या प्राचार्या देशमुख मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक खरात साहेब आणि ज्यांनी खरोखर म्हणजे मागच्या 2-4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलं, जालन्यामध्ये कार्यशाळा घेण्यात आली अशा पद्धतीची, असे माझे मित्र डॉक्टर कुमावत सर, वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट जालना, या सर्व टीमचं मी म्हणजे खरोखर एक स्वागत करतो, अभिनंदन करतो की ज्यांनी एक चांगला अतिशय उपक्रम आयोजित केलेला आहे. त्यासोबतच आजच्या या कार्यशाळेला जवळजवळ 100 उमेदवार जे परीक्षार्थी आहेत, उद्या टीटी परीक्षेला बसणार आहेत, त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या ऑनलाईन झूम कार्यक्रम मार्गदर्शनाच्या निमित्तानं मी त्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या काळात टीईटी हा शिक्षक वर्गासाठी अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे. आपण सर्वांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी, आपले विद्यार्थी घडवण्यासाठी टीईटी पास करणं आवश्यक आहे. आपल्याला महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी वर्षातून एकदा टीईटी परीक्षा घेतली जाते, शिक्षक पात्रता परीक्षा आपण असं तिला म्हणतो. मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 25च्या सुमारास शासनाने निर्णय घेतला आणि आता वर्षातून 2 वेळा ही पात्रता परीक्षा होणार आहे. यामुळं आपल्या शिक्षक बांधवांना निश्चितच फायदा झालेला आहे की वर्षातून आपल्याला 2दा टीईटी परीक्षेला बसता येतं. जी पहिली टीईटी झाली होती 2013 मध्ये, तेव्हापासून दरवर्षी एकदाच टीईटी होत होती, परंतु यावर्षी प्रथमच आता दुसऱ्यांदा टीईटी होत आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारांना, आपल्या शिक्षक वर्गांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की सीटेट नावाची जी परीक्षा आहे ती वर्षातून 2दा सीबीएसई जी दिल्लीची संस्था आहे शासनाची, सेंट्रल बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन, यांच्या मार्फत आयोजित केली जाते. ती सुद्धा आपल्याला संधी उपलब्ध आहे. आता ही परीक्षा आपल्या सर्वांना डिटेल मार्गदर्शन याच्यामध्ये होणारच आहे की कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचे आहेत, कसा अभ्यास करायचा आहे. आता आपण शेवटचे 4-5 दिवसावर आहोत, परीक्षा आलेली आहे, त्याच्यामुळे आता डिटेल अभ्यासाची ही वेळ नाहीये, परंतु आपल्याला स्मार्ट अभ्यास करता येईल. जसं आता कुमार सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ही परीक्षा तंत्र जर माहित असेल तर कमी अभ्यासामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, परीक्षा पास होऊ शकतो. आपल्याला परीक्षा पास होणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये शिक्षकांना पदोन्नतीसाठी सुद्धा ही परीक्षा बंधनकारक केलेली आहे. म्हणजे शिक्षकाला पदवीधर व्हायचं असेल, एखाद्या प्राथमिक शिक्षकाला, तरी त्याला सुद्धा टीईटी आवश्यक आहे. त्याला मुख्याध्यापक व्हायचं असेल टीईटी आवश्यक आहे. केंद्र प्रमुख व्हायचं असेल टीईटी आवश्यक आहे. विस्तार अधिकारी व्हायचं असेल टीईटी आवश्यक आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या पदोन्नत्यांना ही टीईटी शासनानं बंधनकारक केलेली आहे. इव्हन सुप्रीम कोर्टानं त्या टीईटीच्या अनिवार्यतेवर काय केलेलं आहे, शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वजण गुणवान आहातच, निश्चितच आहात. फक्त आपल्याला एक परीक्षा देऊन ती गुणवत्ता निश्चित करायची आहे आणि त्यामुळं
आपण सर्वांनी जे आपलं मूळ शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण आपल्याला फक्त इथे दाखवायचं आहे की आमच्याकडे गुणवत्ता आहे आणि आम्ही ही परीक्षा उत्तीर्ण होऊन आम्ही गुणवान आहोत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यामुळं जो 13 फेब्रुवारी 13 पासूनचा जो निर्णय आहे तो आता इथून पुढे कायमस्वरूपी राहणार आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मागच्या जी मुदत दिली होती त्यानुसार ऑगस्ट 28 पर्यंत आपल्याला ही परीक्षा पास होणं, जे सध्याचे कार्यरत आहेत त्यांना ऑगस्ट 28 पर्यंत पास होणं आवश्यक आहे आणि त्यांना नंतर पुन्हा हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे ऑगस्ट 29 पर्यंत जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. आणि ज्यांना नवीन उमेदवार आहेत, ज्यांना नव्यानं नोकरीला लागायचंय, शिक्षक व्हायचंय, त्यांच्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. त्यामुळं आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम परीक्षा मार्गदर्शन वर्ग जो आयोजित केलेला आहे कुमावत सरांनी आणि त्यांच्या टीमनं, त्याबद्दल आपण सर्वांनी मागच्या परीक्षेतले जे यश मिळालेलं आहे, सरांनी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या अनेक उमेदवार मागच्या परीक्षेमध्ये दोन्ही पेपर पास झाले, पेपर 1 पण पास झाले आणि पेपर 2 पण पास झाले. तसं आपण या मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून आपण तंत्र अवगत करावं आणि चांगल्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जावं. आता शॉर्ट दिवसाचं म्हणजे छोटे खाणी म्हणजे कमीत कमी श्रमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट आउटपुट करण्यासाठी हे परीक्षेचे मार्गदर्शन वर्ग निश्चितच आपल्याला काय होणार आहेत, मदतीचे ठरणार आहेत. आपल्याला नक्कीच याच्यामध्ये खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळं आपण सर्व शिक्षक बांधवांनी मागच्या परीक्षेच्या यशानुसार या वर्गांचा निश्चित लाभ घ्यावा. दररोज 2-2 तास 7 ते 9 असे वर्ग होणार आहेत. त्यामुळे आपल्याला हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. आपण दिवसभर बाकीचे काम करून सुद्धा या वर्गांना जे काम करणारे सध्या जे आहेत, आता शाळा सुरू झालेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष सुरू झालेले आहेत, त्या शिक्षकांना सुद्धा या वर्गाचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळं असे वर्ग आयोजित केले जातात, हीच एक खूप घोषणावह बाब आहे. आता माझ्या एवढ्या सेवेमध्ये अशा प्रकारचे वर्ग ते पण शासनामार्फत किंवा आपल्या शासकीय संस्थेमार्फत आपल्या शिक्षकांसाठी आयोजित केले जातात. ही खूप मोठी म्हणजे आनंदाची बाब आहे. आपल्या विभागामध्ये हे होत आहे. त्यामुळं मला आपल्या विभागाचा सुद्धा अतिव आनंद म्हणजे अभिमान आहे. आपल्या टीमचा अभिमान आहे. आणि आपण सर्वजण या वर्गाला उपस्थित आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि या टीमचं पुनश्च अभिनंदन करतो. असेच वर्ग आपण या पुढच्या काळामध्ये सुद्धा आयोजित करावेत आणि आपल्या शिक्षक वर्गांना, शिक्षक बांधवांना याचा फायदा करून द्यावा असं आवाहन करतो. आणि मला या कार्यक्रमाला, या उद्घाटन सत्राला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या सर्वांना जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आपल्यातील जास्तीत जास्त येणारा सर्वच उमेदवार उत्तीर्ण व्हावेत अशी शुभकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण सर्व शिक्षक बांधवाशी आणि सर्व D.Ed. B.Ed. उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थी जे जॉईन आहेत या सर्वांशी संवाद साधला आणि निश्चितच अतिशय सकारात्मक पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन आणि मोटिवेशन मिळेल या पद्धतीने संवाद साधला. आपले खूप खूप धन्यवाद. यापुढे आपलं जेव्हा मार्गदर्शन असेल तेव्हा निश्चितच आम्ही तुम्हाला साथ घालू आणि आपण निश्चितच चांगलं मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे. सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आता सर्व शिक्षक बांधव मित्रांनी, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या मूळ सत्राकडे वळणार आहोत. आजचं आपलं जे प्रथम सत्र जे आहे, प्रथम पुष्प जे आहे या महाटेट परीक्षेच्या आयोजनामध्ये, तर ते आहे आपल्या सोबत जॉईन आहेत बघा डॉक्टर तय्यब साहेबलाल शेख यांचं प्रथम सत्र आज आपण घेणार आहोत. सरांचा थोडक्यात अल्प परिचय करून देतो मी. सर MA हिस्ट्री आणि इंग्लिश आहेत, M.Ed. आहेत, M.Phil आहेत, PhD आहेत, सेट नेट उत्तीर्ण आहेत, CTET उत्तीर्ण आहेत. म्हणजे अतिशय स्ट्रॉंग अकॅडमिक त्यांचा जो बायोडाटा आहे, स्ट्रॉंग अकॅडमिक जे जर बघितलं आपण बाजू तर खूप अतिशय भक्कम आहेत. आणि एवढंच नाही तर जवळपास शिक्षणशास्त्र क्षेत्रामध्ये सरांचा 10 वर्षाचा अनुभव आहे. सोबतच 2013 पासून जेव्हापासून TET लागू झाली तेव्हापासून TET आणि CTET ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी तर ते अगदी 2024 पर्यंत, 2013 ते 2024 या जर 11 वर्षाचा विचार केला तर जवळपास 400 पेक्षा अधिक विद्यार्थी त्यांचे उत्तीर्ण आहेत. आणि त्यांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा जर रेशो बघितला आपण तर 85% पेक्षा अबोव सक्सेस रेशो त्यांचा आहे. अतिशय म्हणजे आशय घनता त्यांच्याकडे आहे या विषयाच्या अनुषंगाने, कारण शिक्षणशास्त्र क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे म्हणून ते आशय घनता आहे. विशेषतः त्यांच्या आवडीचे विषय जे आहेत
बालमानसशास्त्र आणि पेडागॉगी, म्हणजे ज्याला आपण CDP म्हणतो, चाइल्ड सायकॉलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड सायकॉलॉजी, सोबतच पेडागॉगी आहे, अध्यापन शास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. या विषयाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांशी ते संवाद साधणार आहेत. सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण संवाद साधावा आणि इथून पुढच्या उर्वरित 8 ते 10 दिवसामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधव आणि जे परीक्षार्थी असतील, सर्व विद्यार्थी, यांची नेमकं काय स्ट्रॅटेजी असावी, स्मार्ट वे कसा वापरावा, जेणेकरून कमी श्रमामध्ये आणि कमी कालामध्ये वेगवेगळे तंत्र वापरून ते सहजपणे उत्तीर्ण होऊ शकतात, चांगला अभ्यास करू शकतात. या पद्धतीने आपण आदरणीय डॉक्टर तय्यब शेख सर आहेत या ठिकाणी, त्यांनी सर्व आमच्या उपस्थितांशी संवाद साधावा. मी शेख सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं सत्र या ठिकाणी सुरू करावं. सोबतच सर्व जॉईन जे आहेत, सर्व आपले शिक्षक बांधव, सर्व विद्यार्थी मित्र, सर्वांना विनंती असेल, आपली जी काही समस्या असेल किंवा आपली एखाद्या त्या विषयाच्या अनुषंगाने काही जर प्रश्न असेल तर तो चॅट बॉक्समध्ये टाकावा किंवा युट्यूब इथं झूमच्या किंवा युट्यूबच्या चॅट बॉक्समध्ये टाकावा. सत्र संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं पण सरांकडून प्राप्त करून त्या ठिकाणी घेऊ. आज पहिला दिवस होता म्हणून आपल्याला थोडंसं उद्घाटन वगैरे सर्व मान्यवरांनी या ठिकाणी वेळ दिला, उशीर झाला. उद्यापासून आपण बरोबर 7:05 पर्यंत आपण सत्र सुरू करणार आहोत. उद्याचे सत्र कोणते आहेत ते या ठिकाणी आजचं सत्र संपताना ते सर्व अनाऊन्स करू, म्हणजे उद्या आपल्याला त्या विषयानुसार पुन्हा लवकर जॉईन होता येईल. पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट असेल की आपण आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शिक्षकांना याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना ते हे शेअर करावं, त्यांना कसा याचा लाभ होईल त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी संवाद साधू शकता. आणि मी अधिक वेळ न घेता डॉक्टर तय्यब शेख सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सत्र सुरू करावं. धन्यवाद सर. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना आयोजित D.Ed. B.Ed. विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकांसाठी एक स्तुत असं उपक्रम जो चालू ठेवलेला आहे तो म्हणजे महा-TET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन वर्ग. हा वर्ग येणाऱ्या 8 दिवसापर्यंत चालणार आहे. या संदर्भामध्ये हा उपक्रम ज्यांना सुचला, ज्यांनी हा उपक्रम राबवला असे आदरणीय श्री कैलास दातकीळ साहेब, शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे प्राचार्य श्रीमती सान्वी देशमुख मॅडम, तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना श्री बाळासाहेब खरात साहेब. या कार्यक्रमाची कल्पना ज्यांना सुचली असे या उपक्रमाचे वरिष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे डॉक्टर प्रमोद कुमावत सर, ज्यांनी माझा परिचय करून दिला असे जाधव सर, आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व D.Ed. B.Ed. धारक विद्यार्थी तसाच सर्व शिक्षक, सर्वांना TETच्या शुभेच्छा देऊन आजचा ह्या प्रशिक्षणाचा या मार्गदर्शन वर्गाचं सर्वप्रथम मला पहिलं पुष्प वाहण्यासाठी जी संधी दिली त्या संधीबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजच्या माझ्या या तासिकेला सुरुवात करतो. आपण सुरुवात करत असताना पाहूया की बाबा ही TET नेमकी काय आहे, कोणाला द्यायची आहे, याचा सिलेबस काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या समोर फक्त 9च दिवस राहिलेले आहेत आणि या 9 दिवसामध्ये आपण हा येणारा जो पेपर आहे तो कशा पद्धतीनं क्रॅक करणार आहोत या गोष्टीकडे आपला सगळ्यात मोठं प्राधान्य असेल. त्यानंतर वारंवार विचारले जाणारे प्रश्न, महत्वाचे टॉपिक, प्रत्येक विषयामधला जो बारकावा आहे त्या बारकाव्यावरती नेमकं कुठं फोकस करावं लागेल या सगळ्या गोष्टींचा उहापोह येणाऱ्या 2 तासामध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी इथं ऑनलाईन राहायचं आहे. आपण त्या गोष्टींच्या पलीकडे जाणार आहोत, त्या गोष्टींच्या पलीकडे जाणार आहोत जिथं आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. जे आतापर्यंत आपण करू शकलो नाही ते आता आपल्याला येणाऱ्या 9 दिवसामध्ये करायचं आहे.
जे डीएड बीएड धारक आहेत, जे अपियर्स आहेत, जे 2-3 वेळा प्रयत्न करूनही क्वालिफाय झालेले नसतील, किंवा जे आता शिक्षक आहेत, जे पूर्णपणे दिवसभराची शाळा करून संध्याकाळी फक्त अभ्यास करत आहेत. ऐन वेळेस म्हणजे ऐन परीक्षेच्या तोंडासमोर त्यांना वेळ कमी मिळत आहे. अशा सर्वांसाठी आपल्याला हा सेशन खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं पास होता येईल, नुसतं मेहनत करून नाही तर वेगवेगळ्या स्मार्ट पद्धतीचा वापर करून आपण कशा पद्धतीनं या गोष्टी क्लिअर करणार आहोत, या गोष्टींचा वापर आजच्या आपल्या या मार्गदर्शन वर्गामध्ये होणार आहे, वेबिनारमध्ये होणार आहे. तर सर्वप्रथम आपली जी टीईटी आहे ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. याच्यापासून कोणीही अलिप्त राहू शकत नाही. आरटीई ऍक्ट 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी, आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा जो घटक आहे तो म्हणजे शिक्षक, याच्यासाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यानंतरनं एनसीटीची मार्गदर्शक तत्व आली, महाराष्ट्र शासनाचे निर्णय आले, आणि सद्यस्थितीमध्ये आता जे जॉबवरती आहेत, सेवेमध्ये आहेत, अशा शिक्षकांना सुद्धा येणाऱ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 28 ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांना टीईटी होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या सगळ्यांचा रेफरन्स घेता, म्हणजे जर तुम्ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार असाल, गुणवत्तापूर्ण सुविधा देणार असाल, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम देणार असाल, तर हे जे गोष्टी ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत, जो पोहोचवणारा घटक आहे तो म्हणजे शिक्षक, त्याच्या गुणवत्तेचं काय, म्हणून या शिक्षकाला त्याची पात्रता म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा, म्हणजे शिक्षक होण्यासाठी आपण पात्र आहोत का याची परीक्षा द्यायची आहे. याच्यासाठी कसल्याही प्रकारचा तुम्हाला कट ऑफ नसणार आहे, किंवा एक विशिष्ट असं हे नसणार आहे मार्कांचं. तर यासाठी जी असणार ती पात्रता परीक्षा आहे, की तुम्ही पात्र झाला. तुम्ही हा असणारा 150 मार्काचा पेपर आहे, त्यातले पात्र होण्यासाठी 90 मार्क हवेत. ते 90 मार्क मिळवले की संपलं, तुम्ही पात्र झाले आहात. तुम्ही 91 मार्क मिळवले काय आणि 150 पैकी 150 मिळवले काय, त्याला तितकंच महत्व आहे जेवढं 90 मार्काने मिळवलेलं आहे. अशा ह्या पात्रता परीक्षेचा आपल्याला सर्वप्रथम आराखडा समजून घ्यावा लागेल, आणि मग जे नवीन असतील, जुने असतील, ज्या लोकांनी वारंवार प्रयत्न केले असतील, प्रयत्न करूनही अद्याप त्यांना यश आले नसेल, काही शिक्षक, काही विद्यार्थी हे काटावर आले असतील, जसं की 2-2 मार्कांनी, 3-3 मार्कांनी मागे गेले असतील, अशासाठी हा जो क्लास आहे आपला हा सुवर्ण संधी असणार आहे. म्हणजे आपण नेमकं कुठे कमी पडलो, आपल्यातले गुण काय असणार आहेत, दोष काय असणार आहेत, मग नेमकं कुठं फोकस करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण आपल्या ह्या मार्कामध्ये आपली उन्नती करणार आहोत, आपण 90 मार्क घेऊन आपण क्वालिफाय होणार आहोत. हा आपला फर्स्ट आणि लास्ट अटेम्प्ट असणार आहे. म्हणजे मी ह्या येणाऱ्या 28 जून 2028च्या पेपरमध्ये उत्तीर्ण होणार म्हणजे होणार, हा आत्मविश्वास घेऊन आपण हा पूर्णपणे सेमिनार पाहणार आहोत. याच्यापूर्वी येण्यापूर्वी जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास नसला तरी हा क्लास संपल्यानंतर तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास 100% येणार आहे की मी 28 जून 2026च्या पेपरमध्ये पास होणार म्हणजे होणार, यात काडी मात्री शंका नाही. तो आज आपण याच्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे पाहणार आहोत. याच्यासाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिकांचा आराखडा माहित असणं गरजेचं आहे. नेमके प्रश्न कसे येतात, किती मार्काचे आहेत, किती वेळ द्यावा लागेल, याच्यानुसार आपल्याला आपल्या अभ्यासाची आपल्याला रूपरेषा आखता येते, प्लॅन करता येतो. हा जो पेपर आहे 2 स्तरावर घेतला जातो. एक आहे प्राथमिक स्तर आणि दुसरा आहे उच्च प्राथमिक स्तर. प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गाला जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठीचा असणार आहे तो प्राथमिक स्तर, त्यांच्यासाठी पहिला पेपर असतो. आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गासाठी जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा दुसरा पेपर आहे. आणि या ज्या दोन्ही पेपर आहेत, म्हणजे ज्यांना पेपर 1 आणि पेपर 2 द्यायचा आहे ते दोन्ही पेपर देऊ शकतात, जे 1ली ते 8वी पर्यंत अध्यापन करू इच्छित अशासाठी. हा जो पेपर आहे सगळ्यात महत्वाचा, हा पेपर एकूण 150 मार्काचा आहे. या पेपरसाठी पात्रता गुण माहित असणं गरजेचं आहे. आपण खुल्या वर्गाचे असेल म्हणजे ओपन, तर त्यांच्यासाठी 90 मार्क म्हणजे किमान 60% तरी पडणं अपेक्षित आहे. 60% म्हणजे 150 पैकी आपल्याला 90 गुण मिळणं गरजेचं आहे. आणि ज्याला हे 90 गुण मिळतील ते ह्या परीक्षेमध्ये पात्र समजण्यात येतील.
तर राखीव प्रवर्ग जो आहे, जो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती असतील, विशेष मागास प्रवर्ग असेल, दिव्यांग उमेदवार असतील, अशांसाठी हा 55% गुणाला तो या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे. आता 55% म्हणजे किती? तर 150च्या 55% म्हणजे होतात 82.5, परंतु हे आडमारी धरता येत नाही, त्याच्यामुळे 83 मार्काला पास असणार आहे. या ठिकाणी किती मार्काला पास असणार आहे? 83 मार्काला पास असणार आहे. आणि 83 मार्क ज्याला प्राप्त होतील ह्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना, ते ह्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण समजण्यास येतील. ही परीक्षा जी आहे, ही टीईटी परीक्षा ही पात्रता परीक्षा आहे. त्याच्यामुळे या पात्रता परीक्षेमध्ये गुण मिळवल्यामुळं तुम्हाला कुठल्याही भरतीसाठी पात्र ठरतो किंवा नोकरीची हमी मिळते असं नाही. फक्त आपण शिक्षक होण्यास पात्र आहोत यासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय व्हायचंय, या पात्रता गुणांपर्यंत पोहोचायचं आहे. तर ह्याच्यासाठीचे जे काही स्वरूप आहे पहिल्या पेपरचं नेमकं काय आहे, तर 150 मार्काचा पेपर आहे. या 150 मार्काच्या पेपरसाठी आपल्याला 150 मिनिट वेळ आहे. 150 मिनिट वेळ म्हणजे जवळजवळ 2.5 तास, 2 तास 30 मिनिटं वेळ आहे. आता 150 मार्क, 150 मिनिट आणि 150 प्रश्न असा ह्या पेपरचं स्वरूप आहे. प्रत्येक प्रश्न हा वस्तुनिष्ठ आहे, एमसीक्यू आहे, म्हणजे बहुपर्यायी. त्याला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय आहेत. असा हा पेपर आहे, या पेपरचं स्वरूप आहे. आणि हे पेपर जे एक देणार आहेत अशांसाठी ह्या पेपरमध्ये 5 सेक्शन्स येतात. किती येतात? 5. प्रत्येक सेक्शन हा 30 मार्काचा आहे, 30 गुणाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न हा बहुपर्यायी स्वरूपाचा आहे. याच्यामध्ये पहिला जो भाग येतो तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. दुसरी आहे भाषा 1, म्हणजे तुम्ही दिलेल्या भाषेमधील कोणतीही भाषा 1 म्हणून निवडू शकता. परंतु इथं कसं केलं की ज्या माध्यमांचे आहेत ते माध्यम निवडलं की त्यांची ती भाषा पहिली येते. उदाहरणार्थ मराठी माध्यमाचे जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर ऑटोमॅटिक तुमची पहिली भाषा ही मराठी येते. आणि दुसरी भाषा ऑटोमॅटिक तुम्हाला निवडायची गरज नाही, त्या ठिकाणी काय येते? इंग्रजी येते. ती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत, पण इथं तुम्हाला माहिती दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा सेक्शन येतो तो म्हणजे दुसऱ्या भाषेचा, आणि चौथा सेक्शन येतो तो म्हणजे गणिताचा, की ज्याला 30 प्रश्न आहेत, 30 गुण आहेत आणि सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत. त्यानंतर 5वा सेक्शन आहे तो परिसर अभ्यास, 30 मार्काचा, 30 प्रश्न संख्या आणि तेही बहुपर्यायी. असा हा एकूण 150 गुणाचा पेपर आणि 150 प्रश्न संख्या असणारा 150 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटामध्ये सोडवावा लागणार आहे. तर हा पेपर जो आहे हा सगळा ह्याच्यामधला सगळा भार अनिवार्य आहे. असं की नाही की सर हे नाही घेतलं तर चालतं का, तो नाही सोडवलं तर चालतं का? मार्क कमी जास्त मिळाले चालतात. 90 मार्क मिळण्याची मतलब आहे खुल्या वर्गाला आणि राखीव वर्गाला 83 मार्क मिळण्याची मतलब आहे. दुसरा आहे तो म्हणजे पेपर 2. पेपर 2चा जो भाग येतो, ठीक आहे, तर तो स्लाइड राहिलेली आहे. असो, आता याच्यामध्ये पेपर 2 जो आहे इयत्ता 6वी ते 8वीच्या शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी, ज्याला आपण उच्च प्राथमिक स्तर म्हणतो. याच्यामध्ये मुळात येतात 4 फक्त घटक किंवा 4 विभाग आपण म्हणू. आता या 4 विभागामध्ये कसं आहे, तोही पेपर 150 मार्काचाच आहे. त्यालाही 2.5 तास अवधी आहे, म्हणजे 150 मिनिटच वेळ आहे. एकूण प्रश्न 150 मिनिट वेळ आणि 150 मार्क. आणि प्रत्येक प्रश्न हा वस्तुनिष्ठ आहे. प्रत्येक प्रश्नाला बहुपर्यायी पर्याय आहेत, 4 पर्याय आहेत. असं एकूण 4 सेक्शन या विभागामध्ये आहेत. याच्यामध्ये बालमानसशास्त्र, भाषा 1 आणि भाषा 2 ह्याच्यामध्ये प्रत्येकी 30 गुणाचा एक सेक्शन आहे. प्रत्येक सेक्शन मध्ये 30 प्रश्न आहेत. त्यानंतरचा जो भाग येतो, तुम्ही तुमची पदवी कोणत्या ह्याच्यातून केलेली आहे, स्ट्रीम मधून, त्याच्यानुसार ना तुमचा विभाग ठरला जातो. जसं की तुम्ही बीएससीचे असाल, सायन्स मॅथचे, तर त्यांना गणित आणि विज्ञान हा भाग घ्यावा लागतो. त्याच्यानंतर जर तुम्ही सामाजिक शास्त्राचे असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न येतील. मग तुम्ही ज्या शाखेचे आहात त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तो विभाग सोडवायचा आहे, जो एकूण 60 मार्काचा आहे. आणि तुमच्या पेपरमध्ये म्हणजे तुम्हाला जो दिला जाणारा मूळ पेपर आहे याच्यामध्ये दोन्ही भागाचे पेपर हे असतात, प्रश्न असतात. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यामुळं अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण जर गणिताचं असेल तरी तिथं प्रश्न असतात आणि सामाजिक शास्त्राचे सुद्धा असतात. आपण आपल्या हॉल तिकीटवर पाहायचं
आपली भाषा कोणती आहे आणि आपण कोणता सेक्शन निवडलेला आहे. मग गणित असेल तर गणिताचेच प्रश्न सोडवा आणि सामाजिक शास्त्राचे असेल तर सामाजिक शास्त्राचे सोडवा. मनस्थिती शांत ठेवून हे पेपर सगळे सोडवायचे आहेत. कसल्याही प्रकारची गडबड करायची नाही, धांदल करायची नाही आहे. आपली कसं आहे, आपण जो अभ्यास केलेला आहे हा आता ऑफलाईन केलेला असतो, काही जणांनी ऑनलाईन केलेला असतो, काही जणांनी कोर्सेस लावलेले असतात, ऑनलाईन क्लासेस करतात, मग त्यांचे विविध आपले ऍप्लिकेशन्स असतात, मग सराव त्याच्यावर होतो, पेपर तिथंच सोडवतात, ऑनलाईनच सगळं असतं. आणि मग ऐन वेळेला आपल्याला 28 जूनला जो होणारा पेपर आहे तो पेपर मात्र आपला कसा आहे, ऑफलाईन आहे. मग हा ऑफलाईनला असणारा पेपर, त्याला OMR सीट असते. मग आपण प्रश्न पाहतो एकीकडे, गोल करतो एकीकडे, असं होऊ द्यायचं नाहीये. मग त्याच्यासाठी नेमकं काय करायचंय, चुका कशा होऊ द्यायच्या नाही, स्मार्ट स्टडी कसा करायचा आहे आणि पेपरमध्ये काय चुका होऊ द्यायच्या नाही आणि काय करायच्या नाहीयेत आणि काय मुद्दामून होतात, ह्या गोष्टींचं सुद्धा उहापोह आपण पुढल्या काही स्लाइडमध्ये करणार आहोत. तर त्या चुका आपल्याला करायच्या नाहीत आणि होऊ द्यायच्या नाहीत. सद्यस्थितीला हॉल तिकीट सगळ्यांचे आलेले आहेत 16 तारखेपासून. सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की आपण एकतर कुठले तरी विषय किंवा भाषा वेगळीच निवडलेली असेल, माध्यम चुकून वेगळं गेलेलं असेल किंवा आपण त्यावेळेस घेतलेलं असतं आणि आता आपल्याला वाटतं की आपण हा माध्यम बदलायचा आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमच घेतलेलं असतं किंवा त्यावेळेस त्यांनी हिंदी मिडियम घेतलेलं असेल आणि आता हॉल तिकीट आल्यावर त्यांना वाटतं की आता आपलं मराठी मिडियम नको, हिंदी मिडियम नको, आपल्याला मराठी पाहिजे किंवा इंग्लिश पाहिजे वगैरे वगैरे. तर त्यासाठी पहिली गोष्ट की आता तुम्हाला कशाही प्रकारचे बदल करून घेता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या हॉल तिकीटवर जो माध्यम आहे तो माध्यम एकदा कन्फर्म करून घ्या आणि त्याच्यानुसार पहा की मग तुम्ही जर जो माध्यम निवडलेला आहे त्या माध्यमानुसार तुमच्याकडे तुमच्या पेपरमध्ये त्या त्या विभागाचे प्रश्न येतात आणि मग तो प्रश्न क्रमांक आपल्याला माहित असला पाहिजे. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर तुमचा पहिला विभाग जो येतो तो इंग्रजीचा येतो आणि तो सुरुवात होतो 1 ते 30 पासून. मग येतो 31 ते 60 मराठीचा आणि तिसरा विभाग जो येतो तुमचा तो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा जो आहे तो 30 प्रश्नाचा 61 पासून 90. गणिताचा असेल तर तो 91 ते 120 आणि परिसर अभ्यास 121 ते 150 असा पहिल्या प्रश्नाचा पहिल्या पेपरचा मराठीचा येतो. असंच इंग्रजी, उर्दू, हिंदी, कोकणी, तेलुगू, गुजराती, सिंधी या त्यापेक्षा इतर भाषांचे सुद्धा येतात. आता इथे एक गोष्ट नोट करतो पहा, एक गोष्ट नोट काय करतो की आपण जे माध्यम निवडणार आहात ते 2013च्या ह्या परिशिष्टाप्रमाणे सांगितलं गेलेलं आहे. तुम्ही ज्या माध्यमाचे आहात त्या माध्यमातूनच तुम्हाला या परीक्षेचं आयोजन करायचं आणि त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. आपण मराठी माध्यमाचे असाल तर मराठी माध्यमातून हा पेपर द्यायचा आहे. इंग्रजी माध्यमाचे असाल तर इंग्रजी माध्यमच निवडायचं आहे. इंग्रजी माध्यम निवडले की पहिली भाषा इंग्रजी आणि दुसरी भाषा मराठी येते. तुम्ही उर्दू माध्यमाचा असेल तर पहिली भाषा उर्दू येते आणि दुसरी तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडता येते. आणि हल्ली आपण काय करत आहोत, हिंदी भाषेतून देत आहोत. हिंदी भाषा जर आपण निवडली तर पहिला पेपर हिंदीचा येतो आणि दुसरा जो भाषा आहे पहिला भाषा हिंदी येते आणि दुसरी भाषा तुम्हाला त्या ठिकाणी मराठी येते. म्हणजे ज्याला इंग्रजी अवघड जातं त्या अशा प्रकारचं काही माध्यम निवडून आपण पास पण होऊ शकतो. पण याच्यासाठी जे काही आता तुम्ही हिंदी माध्यम निवडलेलं असेल तर या ठिकाणी अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो, कारण काही विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्यूज झालेले आहे. जर तुम्ही हिंदी मीडियम निवडला तर तुमचा जो हिंदीचा पेपर आहे तो पेपरच फक्त हिंदीचा 30 मार्काचा जो सेक्शन येतो तोच फक्त हिंदीत येतो. बाकीचा संपूर्ण पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये येतो. त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं नाही की आपण हिंदी मीडियम घेतलेला आणि आता कसं करू, आता बदलू का वगैरे वगैरे. तर याच्या भानगडीत पडायचं नाहीये आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे जे आता दिलेलं आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवर नमूद होऊन आलेलं आहे तेच ग्राह्य धरलं जाईल आणि त्या बाबतीत तुम्हाला पुढची कारवाई करावी लागणार आहे. इथं काय तुम्ही तुमच्या नावामध्ये पण काही चूकदुरुस्ती झालेली असेल ती सुद्धा तुम्हाला तशा पद्धतीनं सामोरं जावं लागणार आहे. ठीक आहे. आता ही जे पेपर आहे आता तेच दिलेलं आहे इथं परिशिष्टाप्रमाणे माहिती आहे. हा इथं पेपर 2चा आला पहा. हे जो आपण पाहिला पेपर 2चा आराखडा ज्याच्यामध्ये उच्च प्राथमिक स्तरासाठी जो बालमानसशास्त्र तसाच असणार आहे, पण याची जी काही काठिण्य पातळी आहे तुमच्या समोर बसलेले विद्यार्थी हे 11 ते 14 वया गटाचे आहेत आणि त्यांच्या मानसिक स्तराचा विचार करून हा 6वी ते 8वीचा पेपर सेट केला जातो आणि तशा पद्धतीचे याच्यामध्ये प्रश्न सुद्धा येतात.
हा सुद्धा पेपर 150 मार्काचा आहे, 150 मिनिटं आणि वस्तुनिष्ठ. आता हे जो भाग आहे तो परत मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगेन. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला अभ्यासाचं नियोजन करायचं. आता ज्याच्यासाठी या मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही इथे सगळे जमलेला आहात, की आपल्याला असं वाटतंय की आतापर्यंत आपले महिना, 2 महिने, 1.5 महिने कसे बसे गेले आपल्या हातून, परंतु आता जे काही आपल्याकडे 9-10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तसं तर 9च दिवस राहिलेले आहेत. या 9 दिवसाचा सुयोग्य वापर करून आपण आपला अभ्यास योग्य दिशेने कसं घेऊन जायचं, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. जिथं तुमचं अभ्यासाचं नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, हे प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल तर अथांग समुद्रामध्ये ज्याला दिशा नाहीये, होकायंत्र नाहीये, असं जहाज चालवणं होय. त्याच्यासाठी म्हणजे जहाज त्या समुद्रात गेलं तर नेमकं कुठं जायचं त्याला कळतच नाही. तसंच आपलं ह्या परीक्षेचं आहे. जर आपण आपला अभ्यास, जर आपल्या अभ्यासाचं प्लॅनिंग हे व्यवस्थित जर नाही केलं तर येणारे 9 दिवस सुद्धा तसेच जातील जसे आतापर्यंतचे बाकीचे दिवस गेलेले आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 1 वेळा 2 वेळा टीईटी दिलेली आहे, जे पहिल्या वेळेस प्रयत्न करत असतील किंवा जे वारंवार प्रयत्न करत आहेत, त्यांचे सुद्धा मी हे सांगतो की तुम्ही अभ्यासाची पद्धत जशी पूर्वी वापरलेली आहे तशीच आता जर वापरत असाल तर तसंच होणार आहे जे आतापर्यंत आलं होतं. म्हणजे जे चुकीची पद्धत असेल अभ्यासाची किंवा काही चुकीचा मार्ग असेल तर तसंच होणार आहे. काय झालं तर मागच्या वेळेस नापास, तसंच होईल. परंतु ह्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी स्मार्टनेस पण हवा असतो. कारण अभ्यासाचं नियोजन हे ठरवतं की तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करणार आहात. त्याच्यासाठी अभ्यासाचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. कारण इथं बहुतांश जे शिक्षक जुडलेले आहेत हे सगळे तुमचे काही शिक्षक असणार आहेत, काही विद्यार्थी असणार आहेत. मग यांची आता शाळा चालू झालेल्या आहेत. मग यांना मिळणाऱ्या वेळेमध्ये नेमकं कसं व्यवस्थापन करावं, मग यांना ताण येतो, ट्रेस येतो आणि मग झालेल्या अभ्यासावर सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला आपल्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करायचं. आपल्याला मिळणारा वेळ, शाळेत जाणारा वेळ याचं योग्य तुम्हाला ताळेबंद करता आलं पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नवीन टाइम टेबल या 9 दिवसाचं बनवायचं आहे. तुम्ही किती दिवसामध्ये कशाचा अभ्यास करणार आहे आणि आता ह्या भागामध्ये नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत तुम्ही काय केलं यापेक्षा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करणार आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण ते नियोजनच आहे. नियोजनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण तुमचे महत्वाचे विषय कोणते आणि त्या महत्वाच्या विषयामधलं मेन महत्वाचे टॉपिक्स कोणते आहेत, वारंवार प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरच प्रश्न येतात. असे टॉपिक तुम्हाला माहित असले पाहिजे. त्याचा तुम्हाला नियमित सराव करता आले पाहिजे, त्याची तुम्हाला पुनरावृत्ती करता आली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन पाहिजे. मग मी नियमित सराव कधी करायचा आहे, मी नोट्स काढलेले आहेत का, काढलेले असेल ते कधी वाचायचे आहेत, मग कोणते नोट्स वाचायचे आहे, कशावर वेळेवर फोकस करायचा आहे, मग याच्यामध्ये मी पेपर सोडवायचा आहे का, मग अशामध्ये ऑनलाईन क्लासेस असतील तर त्याचं टायमिंग, माझ्या शाळेचं टायमिंग आणि अभ्यासाचं टायमिंग याचा ताळेबंद तुम्हाला करता आला पाहिजे. जर तो नाही झाला, जर तो ताळेबंद नाही झाला तर तुमचा आत्मविश्वास तळतळतो आणि ऐन या येणाऱ्या 10 दिवसामध्ये पेपरवर त्याचा सखोल परिणाम होतो. जो झालेला आहे अभ्यास तोही निघून जातो. त्याच्यामुळं जे आहे त्याला आत्मविश्वासाने घेऊन जर पुढे जायचं असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर प्रॉपर प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग हे प्रॉपर प्लॅनिंग कशाचं करायचं आहे, लक्षात हे ठेवायचं की माझं ध्येय काय. जर तुम्ही माझं ध्येय काय हे नाही ठरलं, मला टीईटी पास व्हायचंय, कशासाठी व्हायचंय, ध्येय म्हणजे असं काही खूप मोठं नाही आहे. टीईटी सगळ्यालाच पास व्हायचं हे ध्येय आहे म्हणून सगळे इथं जण जमलेत. जवळजवळ इथे 115-16 जण जे जमलेले आहेत यांचं ध्येय एकच आहे, मला ह्याच प्रयत्नामध्ये येणाऱ्या 28 जूनच्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. मग माझं जर हे ध्येय असेल आणि या ध्येयाला मला सामोरे जायचं असेल, या ध्येयामध्ये मला सक्सेस व्हायचं असेल तर मी डळमळलो पाहिजे का, मी माझ्या ध्येयापासून दूर गेलो पाहिजे का. आणि जितकी तुमची गरज जास्त तितकं तुम्ही ध्येयाच्या जवळ जाता, लक्षात घ्या. आणि मग मला कशासाठी आहे, मला सर पदोन्नतीसाठी मला टीईटी करायचंय, मला सेवेमध्ये टिकून राहायचंय म्हणून मला टीईटी पास व्हायचंय, नोकरी मिळवायची आहे म्हणून मला टीईटी पास व्हायचंय.
हे सगळं जर करायचं असेल आणि हे ध्येय गरजेचं जितकं आहे तितकं तुम्ही यशाच्या जवळ आहात का. गरज जितकी जास्त तितकं यश लवकर आणि फास्ट मिळेल. त्यामुळे तुमचं ते ध्येय इतकं कणखर असलं पाहिजे की त्या ध्येयापासून तुम्ही दूर नाही झालं पाहिजे. तुम्ही तुमच्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी इतके एकवटून जा, इतके त्याच्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करा की तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झाले पाहिजे. एखादी गोष्ट हाती न्या, ती तडीस घेऊनच गेले पाहिजे. कितीही संकट आली तर त्या संकटावर मात करून तुम्हाला पुढे जाता आलंच पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला वेळापत्रक बनवायचं आहे. मी सकाळी किती वाजता उठलो पाहिजे, संध्याकाळी किती वाजता झोपलो पाहिजे, शाळेचं टायमिंग काय आहे, म्हणजे माझं कामाचं टायमिंग काय आहे, मग अभ्यासाचं टायमिंग किती उरतो. एकूण समजा मला 4 तास मिळत असतील तर त्या 4 तासाचं सुद्धा मला व्यवस्थितपणे नियोजन करता आलं पाहिजे. त्या 4 तासामध्ये मी कशाचा अभ्यास केला पाहिजे, कशावर फोकस केला पाहिजे आणि कशावर फोकस नाही केला पाहिजे, याचं सुद्धा मला भान असणं गरजेचं आहे. आणि हे जर भान मला नसेल तर ऑटोमॅटिक माझं अभ्यासाचं प्लॅनिंग प्रॉपर बनत नाही. म्हणून मी 4 तासामध्ये रिव्हिजन करायचं आहे, पेपर सोडवायचा आहे, काय करायचं आहे. जर मी पेपर सोडवायचं जर ठरवलं तर 150 मिनिटं लागणार आहे, म्हणजे 2.5 तास त्याच्यामध्ये जाणार आहे, राहिला 1.5 तास. मग त्या 1.5 तासामध्ये मी रिव्हिजन करायचं आहे का, मला न येणाऱ्या गोष्टीवर हे करायचं आहे की नवीन गोष्ट शिकायची आहे. याच्यासाठी तुमच्याकडे टाइम टेबल असणं गरजेचं आहे आणि हे सगळं टाइम टेबल तुमच्या विषयानुसार नियोजन करणं गरजेचं आहे. आणि नुसतं टाइम टेबल केलं म्हणजे झालं असं नाही. नियमित अभ्यास करा. ह्या 9 दिवसामध्ये तरी किमान येणाऱ्या 9 दिवसामध्ये इतकं नियमित अभ्यास करा. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत लढा जोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून रोज अभ्यास तुमचा झाला पाहिजे आणि हे रोज अभ्यास होण्यासाठी प्रेरणा असली पाहिजे. हो, जोपर्यंत प्रेरणा आतून येत नाही, म्हणजे मोटिवेटेड होत नाही, तोपर्यंत काहीच नाही. आम्ही बाहेरनं कितीही सांगू पण तुमची आतून गरज असली पाहिजे, तुमची आतून तळमळ असली पाहिजे. शाळेत गेला की गप्पा मारत बसणं, शाळेवरनं घरी आले की टाइमपास करणं, झोप येणं, अभ्यासाच्या वेळेस पुस्तक घेऊनच झोपणं, अशा जर गोष्टी केल्या तर तुम्ही काय यशस्वी होणार आहात का. लक्षात ठेवा, यशस्वी लोक वेगळं काहीच करत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करतात म्हणून ते यशस्वी होतात. आणि आपण त्याचं कारण हे की आपण ह्या गोष्टीच्या पाठीमागे आहोत. आपण करायला प्रयत्न करतो, पुस्तक हातात घेतो आणि झोप येते, किंवा आपण शिक्षक असल्या कारणामुळे आपला आणि ह्या अकॅडमिक गोष्टींचा खूप खूप दूरचा संबंध आल्या कारणामुळं किंवा खूप गॅप पडल्यामुळं सुद्धा आपल्याला अभ्यास करावंसं न करावंसं वाटतं. काही गोष्टी कळत नाहीत, काही गोष्टी डोक्यावरून जातात, काही बाउन्स होतात. मग याच्यासाठी नियोजन खूप महत्वाचं आहे. पुढच्या क्षणामध्ये मी तेच सांगणार आहे की त्या गोष्टी ओळखायच्या कसं, त्याला आत्मसात कसायचं करायचा, जे येत नाही त्या गोष्टी कशा ओळखायच्या, कशा बघायच्या आणि ते कसं पूर्णत्वास घेऊन जायचं. तुम्ही येणाऱ्या 9 दिवसामध्ये जे तुम्ही आतापर्यंत केलं नाही आणि आता जी मी सांगेल ते तुम्ही 9 दिवसामध्ये सुद्धा कव्हर करू शकता आणि यशाचा झेंडा तुम्ही फडकवू शकता. लक्षात घ्या, यशस्वी होण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागतात, तेव्हा कुठेतरी आपण यशस्वी होतो. आणि तुम्ही आजच्या आज ठरवा, आज झोपण्यापूर्वी तुमचं टाइम टेबल ठरवा, या 9 दिवसामध्ये मी काय करणार आहे, आणि मग त्यानुसार तुम्ही रोज डेली तुमचा सराव झाला पाहिजे. तुम्ही डेली रोज वाचन केलं पाहिजे, नोट्स वाचल्या पाहिजे, रिपीट केलं पाहिजे, सराव केला पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्ही या सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकता. आणि हे करत असताना लक्षात घ्या, मी काल काय शिकलो, आज काय शिकत आहे आणि उद्या काय शिकणार आहे, याचं तुम्ही तारतम्य ठेवा. स्वतःचं मूल्यांकन करा. मला काल काय येत नव्हतं, मग मी आज वेळ दिल्यानंतर ते मला आलं का, ते मला समजलं का. एखादं गणित वारंवार येत असेल तर ते गणित मी समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून मी घेतलं का आणि समजल्यानंतर खरंच मला येत आहे का, याचं स्वतः मूल्यांकन करा. तुम्ही 1.5 मार्काचे पेपर रोज सोडवा आणि रोज पेपर सोडवून तुम्ही तुमचं मूल्यांकन करा. रोजच्या पेपरच्या मार्कामध्ये कमी मार्क पडत आहेत की जास्त मार्क पडत आहेत, याचा तुम्ही वेळ द्या. एक तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि ही तुमच्यासाठी खूप 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 मोठी अशी संधी आहे. या संधीचं तुम्ही सोनं करायचं आहे आणि हे सोनं करणारे फक्त तुम्हीच आहे, दुसरं कोणीही करू शकणार नाही. यशाचं एकच सूत्र आहे, लक्षात घ्या, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग असणं. रोज तुम्ही अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाला पर्याय नाही आहे. सतत सराव करा, प्रॅक्टिस, आणि मग स्वतःचं मूल्यांकन करा, काय कमी जास्त आहे. हे सगळं तुम्ही केलं की ऑटोमॅटिकली तुम्हाला यश मिळणार आहे. यश तुमच्या हातातच आहे, यश तुमच्या समोर लोटांगण घालेल. याच्यासाठी मात्र तुम्हाला नियोजन पाहिजे, प्रॉपर अभ्यास पाहिजे, तो नेहमीच केला पाहिजे आणि स्वतःचं मूल्यांकन करून तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाता आल्या पाहिजे, तर तुम्ही यशस्वी होणार आहात. लक्षात घ्या. मग हे यशस्वी व्हायचं असेल, अभ्यास नेमकं करायचा असेल तर लक्षात घ्या, डॉन्की वर्क नाही करायचा, स्मार्ट वर्क असला पाहिजे.
यदि मेहनत को इस दुनिया में ज्यादा महत्व होता, यदि इस दुनिया में मेहनत को ज्यादा महत्व होता तो इस दुनिया में सबसे अमीर गधा होता. बरोबर आहे का? तर त्याच्यासाठी नुसतं गाढवी काम करायचं नाही आपल्याला, तर त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क असला पाहिजे. आपण जे अभ्यास करत आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे काही कौशल्य असणं खूप गरजेचे आहे आणि ती अभ्यासाची कौशल्य असली की ऑटोमॅटिक आपल्याकडे सगळ्याच गोष्टी होऊन जातात. तुमच्याकडे चांगलं ध्येय असलं, तुम्ही नेट ठरवलंय, आता मी ठरवलेलं आहे यावेळेस टीईटी पास होणार असं हितो म्हणतो आणि घरी गेले की झोपतो किंवा अभ्यास करत नाही, मित्रात गप्पा मारतो, मोबाईल बघायला गेले की रीलच बघतो, बाकी काही करत नाही किंवा युट्यूबवर काही बघायला गेलो की तासन तास युट्यूब मध्येच राहतो, पण मी अभ्यास करत नाही. असे जर तुमचे कमकुवत ध्येय असतील तर पास होणार आहात का आपण? तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या ध्येयावर काम करता आलं पाहिजे, वेळ अभ्यासासाठी दिला पाहिजे आणि त्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये नियोजन असणं खूप गरजेचं आहे. आणि हे नियोजन करा आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. आज केलं म्हणजे उद्या करायचं नाही असं नाही. आता येणाऱ्या 9 दिवसामध्ये सातत्यानं ते करतच राहणार आहे. तेच ते केलं की ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात. प्रॅक्टिस करा. सराव केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी जमणार नाहीयेत आणि जितक्यात जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव कराल, तितकं तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि कधी-कधी इतका आत्मविश्वास वाढतो की तुम्हाला प्रश्नामधल्या पण काही घटना, काही गोष्टी चुकीच्या दिसू लागतात. म्हणजे त्या लेव्हलपर्यंत आपल्याला जायचं आहे की प्रश्नामधले सुद्धा काही गोष्टी चुकलीच्या दिसल्या पाहिजे आपल्याला. तो खरा आपला सराव असणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये जर टिकून राहायचं असेल, ह्या सगळ्या उहापोहामध्ये टिकून राहायचं असेल, सुरुवात केली होती सर मी परीक्षेला, पण आता तो अभ्यासाचा मूड राहिला नाही, त्या गोष्टी आता राहिल्या नाहीत. ती गोष्टी नाही राहिली पाहिजे म्हणून तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे. किती अडचणी येऊ द्या, शाळा चालू झाली, अमुक झालं, इतकं काम आहे, तितकं लोड आहे, कारण सांगू नका. अडचणी आल्या तरी तुम्हाला हार मानायची नाही आहे. तुम्हाला जिद्दीनं पेटून उठायचंय, चिकाटी ठेवायचंय आणि यश मिळवायचंय. ही जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत काही होणार नाही. परिश्रम करत राहा, श्रम करा. श्रम करण्यासाठी वेगळं काय नाही तर अभ्यास करायचा आहे, अभ्यासाचा सराव करा आणि नक्कीच तुम्ही काय होणार आहे, यशस्वी होणार आहात. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मोटिवेशन असलं पाहिजे. स्वतःला प्रेरित ठेवा, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा. नाहीतर काय असतात, काय होणार आहे टीईटी करून, लय अवघड असते, तुला कोणी सांगितलं, असे काही लोक असतात बघा, उठले की सुटले आपल्या शिक्षण क्षेत्राला किंवा कुठल्या तरी गोष्टीला सतत नावं ठेवणारे. अशा व्यक्तीपासून दूर राहा, स्वतःला मोटिवेट करा. यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं ते करा. आत्मविश्वास, सकाळी लवकर उठा, संध्याकाळी लवकर झोपा, म्हणजे लवकर उठचाल. वेळ द्या, स्वतःच्या शरीराकडे सुद्धा वेळ द्या आणि एक अशी गोष्ट करा की त्या जिद्दीमुळं तुम्ही हे पेपर क्वालिफाय होऊ शकाल. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे करण्यासाठी तुम्हाला यशाचा फॉर्म्युला देतो, म्हणजे येणाऱ्या 9 दिवसाचा मास्टर प्लॅनिंग. या 9 दिवसामध्ये मी नेमका अभ्यास कसा केला पाहिजे आणि कशाचा केला पाहिजे. आता इथं खूप महत्वाचं आहे बरं. आता आपण या 150 मार्काच्या सगळ्याच गोष्टीवर काम करणार आहोत. हे झाल्यानंतर ना तुमच्या समोर मानसशास्त्र विषयाचे आपण सराव करणार आहोत, त्यातले काही कंटेंट पाहणार आहोत, महत्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला हा प्लॅनिंग पाहूयात, हा प्लॅटफॉर्म, हा रेशो, की कमी दिवसामध्ये माझा नेमका अभ्यास कसा असला पाहिजे. या 9 दिवसामध्ये मी नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून मला हे यश मिळालंच पाहिजे. माझी शाळा आहे किंवा माझी ड्युटी आहे, कारण आता बहुतांश विद्यार्थी डीएड बीएड झालेले सुद्धा काही तासिका बेसिकवर करतात, काही टेम्पररी करतात, काही इथं प्रत्यक्ष सेवेमध्ये असणारे शिक्षक आहेत. अशांसाठीचा हा महत्वाचा प्लॅन आहे. म्हणजे जे सेवेत असो नाही तर नसो, या राहिलेल्या 9 दिवस तुमच्यासाठी खूप सोन्याचा दिवस आहे आणि ह्याला गोल्डन करायचं आहे. तुम्हाला प्लॅटिनम कडे घेऊन जायचं आहे. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे हा 9 दिवसाचा आपल्याला प्लॅनिंग बघायचा आहे. या 9 दिवसामध्ये तुम्ही आता जितकं रिव्हिजन कराल, रिपीट अँड रिपीट, तितकं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. रिव्हिजन नोट्सचं करायचं. रिव्हिजन कशाचं करायचं आहे? नोट्स वाचायचे आणि तुम्हाला त्याच्यावरचे आधारित सराव प्रश्न सोडवायचे. हे तुमचं झालं की तुमच्यामध्ये आत्मविश्वास येतो, नाही बाबा मी क्रॅक करू शकतो. आता तुमचे हे 9 दिवसामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त वाचलेल्या गोष्टींचं नोट्स आणि तुम्हाला फक्त सराव, म्हणजे जितकं तुमच्या हाताकडून आता प्रश्न जातील तितकं तुम्ही यशस्वी होणार आहात. दुसरं काही याच्या ठिकाणी नाही. आणि हे करत असताना तुम्ही जर त्याच्यामध्ये यशस्वी झालात की तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली आत्मविश्वास येतो आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही 28 जूनचा पेपर पास पाडणार आहात. हे सगळं करत असताना आता आपल्याला टायमिंग महत्वाचं आहे. या टायमिंग मध्ये काय करायचं आपल्याला,
जो आपला सकाळचा वेळ आहे याच्यामध्ये रिव्हिजन करायचं आहे. आता समजा काही शिक्षक असतील ज्याची 10 ते 5 शाळा असेल, तर अशांसाठी जो सकाळचा वेळ आहे त्यांनी काय करायचं, रिव्हिजन करायचं. तर रिव्हिजन कशा कशाचं करायचं पहा. आता या रिव्हिजन मध्ये काय करायचंय आपल्याला, की प्रत्येक विषयाचा करा, मानसशास्त्राचा करा, जो अवघड वाटणार आहे तो करा, रिव्हिजन करायचा. आपण जे काढलेले नोट्स आहेत ते वारंवार वाचायचे आणि हे वाचल्यानंतर ना तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये, आता सद्यस्थितीला भरपूर जण कोर्स जॉईन करतात, काही जण व्हिडिओ पाहतात किंवा काही जण ऍप्लिकेशन घेतलेलं असतं. अशांकडे मोबाईलचं ऍप्लिकेशन असतं, म्हणजे त्याच्यामध्ये सराव सोडवायला तुम्हाला प्रश्नसंच असतो. मग जो आपल्याला वेळ मिळत आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला दुपारपासून किंवा शाळेत गेल्यामध्ये ऑफ टाइम मिळतो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचे, हे चाचण्या सोडवायच्या. आणि मग संध्याकाळी तुमचे ऑनलाईन क्लासेस झाल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी 100% 101% तुम्ही काय करायचंय, 150 मार्काचा पेपर सोडवायचा आणि तो सोडवून त्याचा अनालिसिस करायचा, की या वेळेस या पेपरला नेमकं कशावरचे प्रश्न आले होते, कशावर फोकस केलं होतं, आणि तो फोकस पाहून त्याचा एक आलेख काढून तुम्ही त्याच्यातले प्रश्न वेगवेगळे करा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही एक स्ट्रॅटर्जी ठरवा, की नेमकं प्रश्न विचारले कसे जातात. विश्लेषण म्हणजे कुठल्या धड्यावर वगैरे विचारच नाही, नेमकं काय विचारलं जातं आणि प्रश्न कशा प्रकारचे असतात आणि मग कसे येऊ शकतात. मग त्या पद्धतीने आपले विचारसरणी असली पाहिजे. जर तुम्ही प्रॅक्टिस भरपूर केली, रिव्हिजन केलं आणि पेपरचं अनालिसिस केलं की बास, याच्यापेक्षा वेगळं काही करावं लागत नाही, तुम्हाला ऑटोमॅटिकली 90 मार्क मिळून जातात. याच्यासाठी तुम्हाला नियमित अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यासाठीचं फक्त नियोजन आणि हे रोजच करायचं आहे. ह्याच्यासाठी जिद्द आणि चिकाटी तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. हे करत असताना आता विषय निहाय आपण पाहूया, की तुमची जे काही आता आपले 19 ते 21 जून पर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तर मुख्य विषयाची उजळणी करा. तुम्हाला माहित नसणार आहे. म्हणजे आता काय करायचं आपल्याला, सेल्फ अनालिसिस करायचंय, स्वतःचं अनालिसिस करा, की मला कुठल्या विषयाचं येतंय, कुठल्या विषयाचं येत नाही. अभ्यास झालाय माझा, पण हा थोडा विषय मला हार्ड वाटतो सर, आणि हा माझा थोडा सोपा आहे. अशा गोष्टी तुम्ही काढून घ्या. आणि सोप्यामधलं सगळ्यात सोपं असतं का, समजा आता मानसशास्त्र विषय सोपा असेल आणि ह्या सोप्या विषयामध्ये मला किती मार्क मिळतात, आता हा 30 मार्काचा सेक्शन आहे, बरोबर आहे, आणि ह्या 30 मार्काच्या सेक्शन मध्ये मला जास्तीत जास्त किती पडतील, कोण सांगू शकेल का? मानसशास्त्राच्या विभागामध्ये तुम्हाला किती पडतील? 25, 26, 27, 28 आउट ऑफ आउट किती पडतील बघा, चॅटबॉक्स टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. आता तुम्हाला जितके मार्क पडतात ना ते इथं पहा आणि इथं पाहिल्यानंतर ना तुम्हाला त्याच गोष्टी आखायच्यात. म्हणजे समजा आता बालमानसशास्त्र माझं सोपं असेल, बालमानसशास्त्र माझं सोपं असेल तर त्या विषयामध्ये थोडं वेळ द्या आणि त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत पहा. याचं अनालिसिस करा, ह्याचा सिलेबस पहा आणि याच्या सिलेबस पाहून मग सांगा की याच्यामध्ये महत्त्वाचं काय. पेपर 1च्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी मानसशास्त्राच्या व्याख्येवरती एक प्रश्न येतो म्हणजे येतोच. हे अनालिसिस आहे. हे आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे, की पेपरमध्ये प्रश्न कशाचे पडतात. मग त्याच्यात ठरलेलं आहे, मन आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मग मनाचं व्याख्या कुणी केली, मॅकडुगल. असं लगेच तारतम्य तुम्हाला जुळवता आलं पाहिजे. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र कुणी केली, अरिस्टॉटल. जोडून जोडून तुमचा अभ्यास झाला पाहिजे. असं मनाचा अभ्यास करणारे, आत्म्याचा अभ्यास करणारे, वर्तनाचा अभ्यास करणारे, बोधावस्थेचा अभ्यास करणारे आणि अवबोधावस्थेचा अभ्यास करणारे, असं तुम्हाला प्रत्येक एकेकावर येऊ शकतं आणि असा जोड्या लावा म्हणून पण प्रश्न येऊ शकतो. तुम्ही जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं तर तुम्हाला हे दिसून येईल. एका बाजूला ह्याचा अभ्यास करणारे शास्त्र आणि त्याचे मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या लावा सांगतात. मग ते तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये फोकस होतो मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या विविध अभ्यास पद्धती. जीवन वृत्तांत असेल, प्रायोगिक असेल, निरीक्षण असेल, तर ह्या पद्धतींचा अभ्यास सुद्धा माहित पाहिजे. आणि त्याच्यावर एक प्रश्न येतो हमखास, वाढ विकास. वाढ विकासामध्ये असणाऱ्या विकासाच्या अवस्था, शैशवावस्था, बाल्यावस्था आणि किशोरावस्था. याच्यामध्ये पेपर 1ला बाल्यावस्था आणि शैशवावस्थेवरतीच प्रश्न येतो. पेपर 2 मध्ये तुमच्या किशोरावस्थे म्हणजे पौगंडावस्थेवर येतो. अशा पद्धतीचं आपल्याला महत्वाचं काय ते माहित पाहिजे. त्याच्यानंतर अध्ययन म्हणजे काय, अध्ययनावर परिणाम करणारे घटक,
अध्ययन वक्र, त्याचबरोबर अध्ययन संक्रमण याच्यावर प्रश्न येतोच. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण, बरोबर. हे जे काही प्रश्न आहेत हे तोंडपाठ असले पाहिजे. त्याच्यावर येणारे प्रश्न, त्याच्यावरच्या उत्पत्त्या पण आहेत. शक्तिवादी असेल, बॅगलीची उत्पत्ती असेल, समान घटकाची असेल, ते आपल्याला असं तोंडपाठ पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आपण अभ्यासाला बसतो तो नुसतं असे आपल्या डोक्यातून ते चक्रच फिरलं पाहिजे. हे झाल्यानंतर ना तुमचे जे काही अध्यापन शास्त्र आहे, अध्यापन शास्त्राच्या सुद्धा वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत, अध्ययनाच्या उपपत्त्या आहेत. थॉर्नडाईकची असेल, स्किनरची असेल, पॅव्लॉवची असेल, ग्रुथीची असेल, या सगळ्या उपपत्त्या कोणाच्या, त्याचं नाव काय आणि त्यांनी कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केले, असा आपल्याकडे छोटा चार्ट करून तो आपल्या रूम मध्ये लावला पाहिजे, जिथं आपण अभ्यास करतो. म्हणजे नुसतं बसताना, येताना, जाताना एक नजर फिरली की ऑटोमॅटिक एका मिनिटात त्या घटकाचा अभ्यास होतो. त्यामुळं आपल्याला अभ्यास करताना स्मार्ट स्टडी असायला पाहिजे. ही स्मार्ट स्टडी म्हणजे काय, आपण काढलेले नोट्स असतात. प्रत्येक चॅप्टरचा एकच पानावरती तुमचं नोट्स निघाल्या पाहिजे आणि ह्या एकाच पानावरच्या काढलेल्या शेवटी एका मोठ्या चार्टवर हे सगळे नोट्स बसले पाहिजे. म्हणजे इतकं तुमचं संक्षिप्त अभ्यास झाला पाहिजे. नोट्स म्हणजे 10-20 पानं काढून त्याच्यानंतर त्या 10-20 पानाचा सारांश करून एका पानावर जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुमचा सराव नाही झाला म्हणून समजायचा. कारण हे अभ्यासाचं टेक्निकच आहे. जसं तुम्ही अभ्यास करत जाल, जसं तुम्हाला त्याच्यातले बारकावे माहीत होत जातात, तसं तुम्ही त्या अभ्यासामधल्या सगळ्या गोष्टी प्राप्त करत असता आणि ते एकाच महत्वाचं काय ते तुमच्या लक्षात येत असतं. आणि मग त्याच्यामध्ये कुठल्या उपपत्तीवरती प्रश्न येतात, गॅग्नेची उपपत्ती काय सांगते, कर्ट लेव्हिनची उपपत्ती काय सांगते, प्रत्येक वेळी थॉर्नडाईकच आहे का, प्रयत्न प्रमाण सोडून त्याच्या पलीकडे कोण आहे, मग पॅव्लॉवच्या उपपत्तीचं नाव काय आहे, सुलतान नावाच्या माकडावरती कोणी प्रयोग केला, हे जे आहेत ना याच्या पलीकडे वेगळ्या अँगलने तुम्हाला अभ्यास करून तुमचा दृष्टिकोन ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे करत असताना थकवा येतो, एक पठारावस्था येते आणि त्या पठारावस्थेला मात करून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. हे फक्त पठारावस्था अभ्यासाची नाही आहे, ही पठारावस्था आपल्या अभ्यासात सुद्धा येते आणि त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपलं या अभ्यासाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सुधारा करायच्या आहेत. व्यागोतस्की, आता व्यागोतस्कीचा जो काही उपपत्ती आहे ती कशावरची आहे, मग त्याला फोकस कशावर केलेला आहे, मग कोणता शब्द आला म्हणजे तो त्याचाच प्रश्न आहे किंवा तेच उत्तर आहे, हे सुद्धा माहित असलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला त्या शब्दाशी आणि त्या व्यक्तीशी आपल्याला असोसिएट करता आलं पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला करता येईल आणि करता आलं तेव्हा आपण बरोबर आपला प्रॉपर अभ्यास झालेला आहे असं आपण सांगू शकतो. यानंतर भाषा, भाषेमध्ये काय असं वेगळंपण, भाषेमध्ये वेगळंपण काही नाही आहे. भाषेमध्ये जर आपण व्यवस्थित विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे व्याकरण आणि व्याकरणाचा भाग संपला तर एक 6 ते 7 मार्कामध्ये तुम्हाला उतार्यावरचेच प्रश्न आहेत. 6 ते 7 मार्कापेक्षा जास्त उतार्यावर प्रश्न येत नाही. त्यामुळे ते 6 ते 7 मार्काचे उतार्यावरचे प्रश्न आपल्या हातातले आहेत. याच्यामध्ये समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, अनेक शब्दाबद्दल एक शब्द येतो, म्हणी येते, वाक्यप्रचार येतो, मग त्याचबरोबर मग प्रयोग येतात, काळ येतो, सर्वनाम येतो, नाम येतो, व्याकरणाचा भाग येतो. मग आपण हे केलेलं आहे का, याच्यावरचा प्रश्न कसा, काळावरचा प्रश्न कसा, मग चुकीचं वाक्य देतात त्याच्यातले चुका ओळखा म्हणून सांगतात, कर्ता क्रम क्रियापद यांची अदलाबदल करतात. मग हे जे व्याकरण आहे या व्याकरणातला जो भाग आहे तो आपल्याला सविस्तर अभ्यासता आला पाहिजे आणि जितकं आपण सविस्तर अभ्यास होऊ तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. म्हणून अभ्यास करताना ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे तेच अभ्यासायचं आहे. उगं पापड पसारा घेऊन 10-12 पुस्तकं घेऊन बसायची नाही आहेत. आता ऑलरेडी तुम्ही 1.5 महिना केलेला आहे, 1.5 महिना तुम्ही 10-12 पुस्तकातून नोट्स काढलेले आहेत आणि आता फक्त त्या नोट्स वरती तुम्हाला काम करायचं आहे. आता तुम्ही नाम म्हणजे काय माहित आहे, नाम ओळखायचं कसं माहित आहे, आता फक्त त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्याचा सराव करायचा आहे आणि हा झाला की काम संपलं. म्हणून आपण तुम्हाला काय म्हणलेलं आहे मी की ह्या 3 दिवसामध्ये फक्त तुम्हाला ही उजळणी करायची आहे. कधी 19 ते 21 जून पर्यंत. कशाची, बालमानसशास्त्र, भाषा 1-2 आणि मग गणित परिसर अभ्यास किंवा पेपर 2 असेल तर सामाजिक शास्त्र वगैरे येतील. आता पेपर 1 मधला जो भाग आहे गणिताचा, मग त्याच्यामधले नेमके प्रश्न कशावर येतात, त्रिकोणी संख्या येतात, मूलभूत क्रिया येतात, आहे की नाही, नफा तोटा येतो, शेकडेवारी येतं, सरळ व्याज येतो, त्याच्यानंतर आकृत्या येतात, त्याच्यावरचा भाग विचारला जातो,
हे सगळे जे प्रश्न आहेत ना वारंवार विचारले जाणारे, त्याचे एकदा तुम्ही काय करायचंय, असे वारंवार विचारले जाणारे प्रश्न बाजूला काढून तुम्ही त्याचा सराव करायचा आहे, त्याच्यावरतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. परिसर अभ्यास म्हणजे काय, नुसतं परिसर अभ्यास नाहीये, त्याच्यामध्ये 3-4 विषय ऑलरेडी समावेश होतो. जसं की इतिहास आहे, भूगोल आहे, परिसर अभ्यासामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान यांचा समावेश होऊन परिसर अभ्यास बनलेला आहे. कारण इयत्ता 3री आणि 4थीचा आहे तो, बरोबर. आणि परिसर अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतो म्हणजे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आणि त्याच्यावरती 3-4 मार्क पेपर 1 ला येतात आणि पेपर 2 ला त्याच्यावरती 2-3 प्रश्न येतात. त्याच्यासाठी आपल्याला हे जे काही फोकस आहे, हे जे घटक आहेत, हे तोंडपाठ पाहिजे. हे प्रत्येक घटक मला माहीत पाहिजे. प्रत्येक घटक मला सोडवता आला पाहिजे. प्रत्येक घटकाचं वैशिष्ट्य मला माहीत पाहिजे. जोपर्यंत माहीत असणार नाही तोपर्यंत मी पुढे जाऊ शकणार नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला सामाजिक शास्त्र असेल किंवा परिसर अभ्यास असेल, गणित असेल, याच्यामधला तुम्हाला महत्वाच्या व्याख्या, महत्वाचे प्रश्न तुम्हाला पाहायचे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. येते लक्षात? समजत आहे? आवाज व्यवस्थित येत आहे माझं? आता यानंतर आपल्याला 22 जून ते 25 जून मध्ये करायचं काम आहे. आता काय काम करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला डेली प्रश्नपत्रिकांचा कसून अभ्यास करायचा आहे. कशाचा अभ्यास करायचा, याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग, की जे जुने पेपर्स आहेत त्या जुन्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता पेपरची सुरुवात झालेली आहे आपल्या, ती पेपरची सुरुवात आहे 2013 पासून, बरोबर. आता जवळजवळ आता 2026 चालू आहे. आता 2013ला पडलेला प्रश्न किंवा तो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप राहिलेला नाहीये. जास्त फोकस किंवा ह्यांची बदललेली स्ट्रॅटेजी कुठून आहे पहा. तर 2018चे जर प्रश्नपत्रिका पाहिल्या आपण, तिथपासून थोडा यांचा प्रश्न काढण्याचा, प्रश्नांना सामोरे जाण्याचा जो काही जो पॅटर्न आहे तो थोडा चेंज झालेला आहे. ह्याच्यामध्ये तर्क, अनुमानचे प्रश्न आले, अशा प्रश्नांचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं आहे. मग ते कसं सॉल्व्ह करायचं याच्याकडे आपला लक्ष गेलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही मागच्या झालेल्या वर्षामधल्या सगळ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या, तर ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही टाइम लावून सोडवायच्या आहेत. रोज एक प्रश्नपत्रिका सोडवली गेली पाहिजे. ती त्याच वेळेत सोडवा ज्या वेळेमध्ये आपला पेपर असणार आहे. आपला पेपर कधी असणार आहे, आपला पेपर आहे तो 28 जूनला. मग पेपर 1 असेल तर सकाळच्या पिरियडमध्ये असणार आहे, तो त्याच वेळेला सोडवा. कारण आपली बुद्धी त्या कामामध्ये काम करते. नाहीतर तुम्ही जर झोपायची सवय लावली आणि ऐन वेळेत परीक्षेला गेलं की त्या वेळेमध्ये आपला मेंदू काम करत नाही. हे सायकोलॉजिकल आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याच वेळेमध्ये पेपर सोडवायचा आहे, जेणेकरून आपल्या मेंदूला चालना मिळेल आणि त्याच्यानुसार आपण येणाऱ्या पेपरमध्ये आपण काम करू. त्यामुळे जुने पेपर पाहायचं, अनालिसिस करायचं, रोज एक पेपर सोडवायचं, टायमिंग लावून सोडवायचं आणि त्या टायमिंगला पूर्ण होतंय का पहा. नाहीतर मागच्या वर्षी सगळ्यांची रड होती, पेपर लई सोपा होता पण वेळच मिळाला नाही, वेळच मिळाला नाही. का मिळालं नाही, तर त्याचं कारण आहे की आपण त्याचा कसून सराव केला नाही. आपण ते ऍप्लिकेशनवर सोडवलेलं आहे बाबा, त्याच्यामुळे आपल्याला वेळ मिळाला नाही. तुम्ही काय करायचं आहे, OMR शीटची प्रिंट काढा, त्याला गोल गोल करा. प्रश्न मोबाईल मधले जरी पाहिले तरी ते प्रिंट काढलेले OMR शीट वरती गोल करा. म्हणजे गोल करण्याची सवय खूप महत्वाची आहे. आपल्याला वाटतं गोल करणं साधं काम नाही, लक्षात घ्या. 150 प्रश्नांना तुम्ही जर नुसतं फक्त काही न विचार करता गोल करायचं म्हणलं की 10-15 मिनिटं जातात. आणि लगेच हात पण दुखायला लागतो, कारण आपला सरावच नाहीये. तर त्याच्यासाठी सराव करण्याचा, गोल करण्याचा सराव सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे OMR शीटवर इथून जे पूर्णपणे पेपर पर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही जे काही पेपर सोडवणार आहे ते गोल करून सोडवा. आणि टेस्ट सोडवल्यानंतर ना तुम्ही त्याचं विश्लेषण करा. कुठल्या विषयामध्ये कमी मार्क झाले, कुठल्या विषयामध्ये जास्त आले, कमी आले ते का कमी आले, कुठं चुका झाल्या, मग त्याच्यात सुधारणा करा. चुका झाल्या म्हणजे बसायचं नाहीये, का समजलं नाही, थॉर्नडाईकचा माझा प्रश्न का चुकला, मी नेमकं कुठे कमी पडलो, कुठल्या पद्धतीने मी विचार केला, मग त्यांना काय हवं होतं हे लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न जे आहे हे इम्प्लिकेशन लेवलने येतात. मग त्यांना हवं असतं तुमची विचार करण्याची पद्धत. मग कधी कधी आपल्याला प्रश्नच कळत नाही. मग प्रश्नाचे प्रकार असतात बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. प्रश्न पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो. पॉझिटिव्ह काय आहे, खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे किंवा त्या व्यक्तीचा आहे की नाही, तो झाला पॉझिटिव्ह.
खालीलपैकी कोणता पर्याय नाही आहे. नाही म्हणलं की तिथं निगेटिव्ह आला. आपण ते नाही आहे नीट बघत नाही आणि लगेच उत्तराकडे जातो. तर त्याच्यामुळं आपल्याला हे पेपर हे करत असताना या जास्त सरावामध्ये काय करायचं आहे, प्रश्न वाचायची सवय लावायची आहे. जोपर्यंत प्रश्न वाचलेला कळत नाही तोपर्यंत पर्यायाकडे जायचं नाही. म्हणजे मला प्रश्नात काय बघायचं आहे, की मी ह्या प्रश्नामध्ये काय पाहणार आहे, मला काय विचारलंय, हे मला जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मी खाली जाऊन काय शोधणार आहे, त्या 4 ऑप्शन मध्ये काय शोधणार आहे किंवा काय समजणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय काम करायचं आहे, की प्रश्न समजून घ्या. प्रश्न पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे समजून घ्या. दिलेले जे 4 ऑप्शन आहेत, मग त्याच्यामध्ये जर वरचा प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर खाली पर्याय सुद्धा एकच पॉझिटिव्ह असतो आणि बाकीचे निगेटिव्ह असतात. किंवा उलट होतं, 3 पॉझिटिव्ह असतात, 1 निगेटिव्ह असतं. तर त्याच्यासाठी हे प्रश्न, त्याचा अंदाज, त्याचा जो काही दिलेला काही आवाक आहे तो लक्षात घ्या आणि मग जा पुढे. उगाचच प्रश्नांच्या उत्तराकडे किंवा पर्यायाकडे लवकर जाण्याचा प्रयत्न करू नका. मला माहित आहे, मला लय सोपं आहे, मला येतंय. अति आत्मविश्वास सुद्धा धोक्याचा असतो आणि हे धोके जर तुम्हाला कमी करायचे असतील तर हा प्रश्नपत्रिकेचा सराव होणं गरजेचं आहे. आणि जितका तुम्ही सराव कराल, डेली करा, ह्याच दिवसात करा असं नाहीये. आजपासून तुम्हाला हे 150 मार्काचा पेपर सोडवल्याशिवाय झोपणारच नाही किंवा जेवणच करणार नाही असं स्वतः मनाला ठरवा आणि त्याच्यानुसार ह्या कामाला लागा. आता तुम्ही जास्त नोट्स वाचणं किंवा जास्त काही पराक्रम करणं हे महत्वाचं नाहीये. तर पराक्रम कुठं करायचंय, प्रश्नपत्रिकेला सोडवायचं, टाइम लावून सोडवणे आणि OMR शीटवरच सोडवणे. आणि मग हे तुम्ही तिथं केलं की तुम्ही नक्कीच या ठिकाणी यशस्वी होणार आहात. आणि टेस्ट दिल्यानंतर न थांबू नका, त्याचं विश्लेषण करा, कुठे चुकलेलं आहे, कुठे बरोबर आहे ते पहा. आणि मग शेवटचा हात असणारा आपला 26 जूनचा, तो म्हणजे काय करणार आहे आपण, ह्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे जे काय असतील ते फॉर्म्युले असतील, अत्यंत महत्वाचे काही गोष्टी असतील, थर्नोडाईकने सांगितलेले महत्वाचे नियम असेल, तयारीचा, सरावाचा, परिणामाचा नियम, असे प्रत्येकाचे काही ना काही वेगळे असतात, काही ना काही नियम आहेत, है की नाही. मग तुमचे जे काही वेगवेगळ्या व्याख्या असतील, वेगवेगळे पद्धती असतील, जसं की आता गॅग्नीची जी काही ह्याची अध्ययनाचे काही 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या पायऱ्या महत्वाच्या आहेत. बुद्धिमत्तेचं हार्वर्ड गार्डनरच्या जो 9 बुद्धिमत्तेचे प्रकार सांगितले ते माहित पाहिजे. असे अत्यंत महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जे पेपरला विचारलं जातं, त्या गोष्टींकडे तुमचं फोकस असलं पाहिजे. 26 तारखेला महत्वाच्या व्याख्या, मानसशास्त्रज्ञांची नावं माहित पाहिजे, है की नाही, त्यांनी मांडलेले सिद्धांत, सिद्धांतांची नावं. आणि विशेष म्हणजे कुठे विचारलं जातं, प्रतिमानं आणि प्रतिमानांचं वर्गीकरण कुठं कुठं केलेलं आहे, ह्याच्यावर 1 मार्काचा प्रश्न येतो. त्यानंतर ना अंतरक्रियेवरती येतो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती आहे तो म्हणजे फॅडरर. आणि हा फॅडरलवरती येणारा प्रश्न आणि त्यानं जी केलेली निरीक्षणं आहे तक्ता, आणि त्या तक्त्यामध्ये 10 पॉइंट आहेत. मग त्या 10 पॉइंटवर प्रश्न येतो की मग विद्यार्थ्यांच्या संदर्भात किती मुद्दे आहेत, शिक्षकांच्या निरीक्षणासंदर्भात किती मुद्दे आहेत, असा प्रश्न येतो. आता हे अभ्यासला असेल तर कळेल. प्रतिमानं आहेत, प्रतिमांची वेगवेगळी नाव आहेत, मग ते हे प्रतिमान कोणाचं आहे, ब्रुस जॉयसीचं कुठलं आहे, मार्स व्हीलचं कोणतं आहे, हे आपल्याला नावं माहित पाहिजे. आणि ही व्यक्ती, त्यांनी मांडलेले सिद्धांत, कल्पना, स्मरण, बोध, अवबोध, संवेदना या संदर्भातल्या महत्वाचे टप्पे, स्टेजेस, त्यांचे प्रकार माहित असणं गरजेचं आहे. अवधान असेल, अवधानाचे प्रकार असतील, मग या अवधानाच्या कक्षा असतील, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत. आणि तुम्हाला तो 28 तारखेला तुम्हाला एकदम क्विक रिव्हिजन करता आलं पाहिजे, एकदम पटपट रिव्हिजन करता आलं पाहिजे तुमच्या सगळ्याच विषयाचं. आणि या कालावधीमध्ये सगळ्यात महत्वाचं, नवीन टॉपिक हाताळायचं नाही. नाही बघते सर, मला हे येतच नाही, हे जरा बघते, अजिबात नाही. येत नाही ना, सोडून द्या. त्याला परत त्याच्यासाठी जर वेळ घालवला आणि वेळ घालवून जर नाही कळला तर सगळ्या तुमच्या गोष्टीवर परिणाम होतो. नवीन बुक हाताळू नका, नवीन गोष्टी शिकू नका, फक्त नवीन जे केलेलं आहे जुनं त्याच रिव्हिजन करा आणि स्मार्ट पद्धतीने सामोरे जा. यश पक्का लक्षात घ्या, आत्मविश्वास वाढतो आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्हाला जिंकता येईल. सगळ्यात महत्वाचं आहे आपलं स्वतःवर विश्वास पाहिजे आणि हे विश्वास असेल तर ज्या गोष्टी होतात. आणि ही गोष्ट लक्षात ठेवून 27 जूनला तुम्हाला रिलॅक्स मोडमध्ये पूर्णपणे दिवस घालवायचा आहे, कारण अभ्यास झालेला आहे पूर्णपणे. आणि ह्या अभ्यासासाठी आपल्या माइंडला सुद्धा वैचारिक पातळी निर्माण करून देणं गरजेचं असतं.
आणि मेंटली स्टेबल होणं सुद्धा अति गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही आतापासून किंवा त्या दिवशी बरोबर तुमचं ऍडमिट कार्ड तयार आहे का ठेवा. त्याला लागणारे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट, तुमचे आयडी प्रूफ, तुम्ही त्याच्यामध्ये जो जोडलाय, आधार कार्ड जोडलाय, लायसन्स जोडले, काय केलंय त्याची एक प्रिंट काढून ठेवा. तुमच्या सोबत तुमचा फोटो एक ठेवा, असू दे नसू दे, वेळेस कोण काय मागेल सांगता येत नाही. तुमच्याकडे काळे किंवा निळे बॉलपेनच ठेवा. आणि हे बॉलपेन लक्षात घ्या, एका गिरक्यामध्ये किंवा 2-3 ग्राउंड मध्येच लगेच तुमचा तो सर्कल भरेल अशा मोठ्या जाड पॉइंटचा असला पाहिजे. 10-15 रुपयाला मिळतो तो पेन घ्या, त्या पेनचाच वापर करा आणि तो पेन सराव करा. नाही ऐन वेळेस तुम्ही नुसतं नवीन पेपरच्या वेळेस घेता, त्यावेळेस त्याची जाडी रुंदी बोटामध्ये बसत नाही, सवय नसल्या कारणामुळे हात दुखू लागतो. त्यामुळे ह्या 8 दिवसामध्ये त्याच पेनाने सराव करा आणि तसेच 2-3 पेन सोबत ठेवा, बस झालं. आणि ह्या दिवशी तुमची पूर्णपणे चांगली 7-8 तासाची झोप झाली पाहिजे, किमान 6 तासाची तरी झोप झाली पाहिजे. आणि जितकं तुम्ही त्या रात्री तुम्ही स्टेबल असणार आहात, तेवढ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पेपर व्यवस्थित देणार आहात आणि हा पेपर तुम्ही चांगल्या आत्मविश्वासानं देणार आहात, हे लक्षात घ्या. आता ह्या 9 दिवसात तुम्ही काय करायचं आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे, तुम्हाला मॉक टेस्ट सोडवायचे आहेत, ते पण सगळ्या OMR शीटवर सोडवायचे आहेत. तुमच्या चुकांचं विश्लेषण करायचं आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे, शांत राहायचं आहे, चांगल्या लोकांबरोबर चर्चा करायची आहे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. का? तर शाळेचा टाइम इथं मिळत नाही म्हणून तुम्ही रात्री जर जास्त जागरण करत असाल तर तुम्ही आजारी पडाल. तर थोडीफार तुम्हाला झोप होणं गरजेचं आहे. थोडीफार म्हणजे किमान 6 तासाची मेंदूला विश्रांती हवीच आणि ती होणं गरजेचं आहे. आरोग्य सांभाळा, नाहीतर ऐन वेळेस पेपरच्या वेळेस तुम्ही आजारी पडू शकाल. त्यामुळे स्वतःला सावरा आणि स्वतःला आरोग्याची काळजी घ्या. आणि काय करू नका, तर नवीन काहीही वाचू नका, नवीन कुठे लक्ष देऊ नका, नाहीतर नवीन हे व्हिडिओ समजून घेऊ, यानं सांगितलंय, वारंवार येणारे प्रश्न आणि आत काहीच नसतंय. वरच्या नुसत्या हेडलाईन चांगल्या असतात आणि ते व्हिडिओ पाहिले की आत काहीच नसतंय. मग वेळ जातो. त्याच्यामुळे अशा गोष्टीकडे टाळाटाळी करा. मेन जे काही महत्वाचे ऍप्स आहेत तेच ठेवा, बाकीचे अनइन्स्टॉल करा आणि जेव्हा लागणार आहे तेव्हाच ते इन्स्टॉल करा पेपर झाल्यानंतर. कारण त्याच्यामध्ये वेळ जातो. जसं की तुमचं इन्स्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअपचं स्टेटस बघणं असेल, ह्याच्यामध्ये वेळ घालवू नका. ह्याच्यासाठी आपल्याला पूर्ण बाकीचं आयुष्य पडलेलं आहे. आता आपल्याला ह्या पेपरला फोकस करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ताण येऊ शकतो, तो ताण येऊ द्यायचा नाहीये. सोशल मीडियावर वेळ घालवायचा नाहीये आणि नेहमी अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यासामध्ये कसल्याही प्रकारचा खंड नको आहे. मामाच्या पोरीचं लग्न आहे, ह्याचं ते आहे, त्याचं ते आहे, जातो येतो 5 मिनिटात, वाढदिवस आहे साजरं करू, चौकात जातो, थोडं उभा राहतो आणि येतो, नको. अशा गोष्टींना टाळा. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, एखादा प्रश्न महत्वाचा आहे, मान्य, पण ते सुटतच नाहीये, अवघड आहे, तर त्याच्यासाठी पण जास्त बिनकामाचा वेळ घालवू नका. तर ज्या गोष्टी सोप्या आहेत त्याला अजून सोप्या करण्याचा प्रयत्न करा आणि जे अवघड आहेत ते आपल्याला होऊ शकत नाही, त्याला वेळ घालवण्यात काही मज्जा नाहीये, हे लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे हेच प्रश्न येतात, हे वाचा म्हणजे तुम्ही पासच होताल, असे जे काही भ्रामक व्हिडिओ जे काही येतात ह्याच्याकडे न पडता आपण जे काही नोट्स काढलेले त्याच भानगडीत पडा. कारण वेळ जातो, ते 2-2 तासाचे असतात, परंतु त्याच्यात काही मिळत नाही, साध्यही होत नाही. जो महत्वाच्या गोष्टीकडे तुम्ही हे करा. तुमची आजची मेहनत हे उद्याच्या यशासाठी निश्चित आहे आणि ह्या 9 दिवसामध्ये राहिल्यासाठी तुम्हाला जिंकायचं आहे, तुमची स्वप्न पूर्ण करायची आहे आणि या स्वप्नांना सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपण पाहूया की नेमकं मागच्या वर्षी प्रश्न कसा पडले आणि मग त्याच्यासाठी आपल्याला नेमकं कशा पद्धतीचा थिंकिंग ॲबिलिटी पाहिजे आणि मग प्रश्न कसे सोडवायचे असतात आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न करणार आहात. चला वाचा आणि उत्तर सांगू शकाल का पहा. जमते का पहा, सांगा. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केलेले आहे. एका स्तराचे अध्ययन झाल्यावर वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो. हा मागच्या वर्षी पडलेला पेपर आहे.
मागच्या वर्षी पेपरमध्ये पडलेला प्रश्न आहे, मागेच आता जस्ट झालेला 2025 ला झालेल्या मधला प्रश्न आहे. त्याचा क्रमांक सुद्धा आणलेला बघा, 66 नंबरचा प्रश्न होता. हे जे काही उपपत्ती आहेत, ह्या उपपत्त्यावरती अशा प्रकारचा प्रश्न येतो. त्याच्यासाठी आपल्याला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. रॉबर्ट गॅग्ने सोपं आहे. रॉबर्ट गॅग्नेची उपपत्ती सोपी आहे आणि त्याचे स्तर जर समजलं तर ह्याचं उत्तर द्यायला वेळ लागत नाही. मग या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर आहे हे जर पाहायचं असेल तर आपल्याकडे असा छोटा चार्ट असणं गरजेचं आहे. हा छोटा चार्ट जर आपण अभ्यास केला आणि ह्या छोट्या चार्टनुसार, उदाहरणानुसार आपल्या डोक्यात ते जर फिट बसलं, जास्त काही लागतच नाही. हा रॉबर्ट गॅग्ने तसा तर तो वैमानिक होता आणि वैमानिक असताना त्याला हे सुचलं की बाबा रे, लर्निंग नेमकं कसं होतं, अध्ययन कसं होतं. आणि अध्ययन म्हणजे ते जे काही पायलट स्टडी असते, पायलटला जे शिकवलं जातं आणि त्या शिकवण्यामध्ये स्टिम्युलस पद्धतीचा वापर केला जातो आणि तीच पद्धत आपल्या लर्निंग मध्ये होते आणि याचनुसारनं, ह्याच पायरीनुसारनं अध्ययन होतं. ते श्रेणीबद्ध होतं, एका शृंखलेनं होतं आणि ते स्टेपनच होतं, असं ह्या रॉबर्ट गॅग्नेनं सांगितलं. याच्यासाठी त्यांनी अध्ययनाचे हे 8 प्रकार मांडले की ज्याच्यामध्ये संकेत अध्ययन आहे, जिथं जे उद्दीपक आहे ते उद्दीपक ओळखणं आणि त्याला प्रतिसाद देणं. ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही त्याला प्रतिसाद देऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही शिकता. म्हणजे जसं की बघा, रस्त्यानं तुम्ही जात असताना जर हिरवा दिवा लागला तर तुम्ही काय करता, चौकात उभे राहिलेला आहे. कधी जाता तुम्ही? आणि लाल दिवा लागल्यावर काय करता, थांबता की जाता? माईक बंद करा तुमचा. लाल दिवा लागला की थांबले की जाता का जाता? रस्त्याने जाताना तुम्ही ज्या चौकात उभे आहात, लाल दिवा लागला, जाता का थांबता? थांबता. का थांबलं तुम्ही? संकेत मिळाला. कशाचा संकेत मिळाला तुम्हाला? थांबण्याचा. म्हणजे हे लर्निंग ह्या पद्धतीनं सुद्धा होतं, संकेतानं होतं. म्हणून त्याला संकेत अध्ययन दिलं. त्यानंतर साधक अभिसंधान आहे जो स्किनरचा आहे. विशिष्ट उद्दीपकाला आपण कसा प्रतिसाद देतो आणि त्या प्रतिसादाला जी सवय लागते, ती सवय खूप महत्वाची आहे. आणि मग येतो तो म्हणजे शृंखला अध्ययन, शब्द साहचर्य, गुणित भेदाभेदन, संकल्प अध्ययन, तत्वांचे अध्ययन आणि समस्या उकलन. या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, एक गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय दुसरी गोष्ट होत नाही. कारण चेन लर्निंग मध्ये एखादी गोष्ट शिकतो की नाही आपण, जसं की सायकल चालवणं, त्याच्यामध्ये शृंखला आहे. पॅन्डल मारणं, ब्रेक चालवणं, घंटी वाजवणं, आहे की नाही. कोणी आलं तर ब्रेक दाबून थांबणं. त्यानंतर शब्द साहचर्य जे आहे ते एखाद्या वस्तूला शब्दाशी तोडणं. जसं की ए फॉर ऍपल, त्याला ऍपलच का म्हणलं जातं? खडूला खडूच का म्हणतो आपण? फळाला फळाच का म्हणतो? तर त्या वस्तूशी आपण शब्दाशी काय जोडलेलं आहे? सहचार्य जोडलेलं आहे. आणि मग गुणित भेदाभेदन होतं. आता बघा, गोड फळे, गोड फळांची नावं सांगा. कधी सांगू आपण? जर आपल्याला वरच्या पायऱ्या झाल्या असतील, आपण त्या आंब्याला किंवा गोड पदार्थांना खाल्लं असेल, पाहिलं असेल, ती चव माहीत असेल तर त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. एखाद्यातला सारखेपणा, एखाद्यातला वेगळेपणा, एखाद्यामधले गुण, कडधान्य, हे वर्गीकरण जेव्हा करतो, हे भेद जाणून घेतो त्याच्यामधला आणि मग त्याच्या गुणवैशिष्ट्यानुसार आपण वेगळं करत असतो. त्यानंतर नाही संकल्प अध्ययन, कन्सेप्ट लर्निंग, आहे की नाही. संकल्पना झाल्या पाहिजे. संकल्पना प्रत्येक गोष्टीची असतात. कुत्र्याचं काय गुणधर्म आहे किंवा कुत्र्याचं काय कन्सेप्ट आहे, संबोध काय आहे त्याचा, कुत्र्याला कुत्राच का म्हणायचं, कुणाला बाकीच्या तुम्ही शेळीला कुत्रा का म्हणत नाही, कुत्र्याला कुत्राच का म्हणतो, तर त्याच्या संकल्पना ऑलरेडी ठरलेल्या आहेत. काय आहे कुत्र्याची संकल्पना किंवा त्याची व्याख्या काय आहे, की ज्याला 4 पाय आहेत, ज्याला शिपूट आहे, ज्याला 2 डोळे आहेत, नाक आहे, जो बुबू करतो तो कुत्रा. मग तो कुत्रा वेगवेगळ्या रंगाचा असतो, कुणाला केस असतात, कुणाला केस नसतात, काही कुत्र्यांना शिपूट असते, नसते, कापलेली असते. अशी जी काही गुणवैशिष्ट्यांचा समुच्चय आहे त्याला आपण काय म्हणतो? कुत्रा म्हणतो. आणि ही संकल्पना इथे निर्माण होते आणि मग तत्वांचं अध्ययन. मग प्रत्येक गोष्टीमध्ये नियम, सिद्धांत, काही तत्वे येतात आणि मग नवीन परिस्थितीचा त्याचा आपण उपयोग करून त्या तत्वानुसार चालतो. आणि मग ह्या सगळ्या बाबींचा उहापोह करून मग जेव्हा आपल्याला एखादी समस्या येते त्या समस्येसाठी या ज्ञानाचा वापर करतो. हे गॅग्नेच्या श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती आहे. असा जर चार्ट आपल्यासमोर 1 पेज मध्ये असेल तर ऑटोमॅटिकली आपण हा येणारा प्रश्न सहज आणि जलद सोडवू शकतो की नाही. असे तुमच्याकडे प्रत्येक घटकाचे, प्रत्येक टॉपिकचे छोटे छोटे असे पॉइंट असले पाहिजे
तुमच्याकडे नोट्स असले पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे मानसशास्त्राचे 12 ते 13 चॅप्टर, 13 पानामध्ये काम खतम. आणि 13 पानाचा शेवटी तुमचा अभ्यास चांगला झाला की ते 13 पानाला एकाच मोठ्या चार्टवरती घ्यायचं, झालं. वन व्ह्यू मध्ये तुमचा अभ्यास. मग ही आहे अभ्यासाची खरी पद्धत, ही आहे अभ्यासाची योग्य स्ट्रॅटर्जी. यानंतरचा प्रश्न आहे, मुलाच्या बौद्धिक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडून बौद्धिक विकासात सामाजिक आंतरक्रियांचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत आहे. आपण मागे 2025 पडलेला प्रश्न आहे, जो 68 नंबरला होता, आता ज्येष्ठ झालेला. त्याचे पर्याय पियाजे, असुलबेल, ब्रुनर आणि व्यागोत्स्की. कोणाचं आहे? आपल्याला हे कळले पाहिजे, हे प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. आहे का कोणी दिले का पर्याय? बघा आता, ह्या प्रश्नाच्या उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आता इथं बघायला असोसिएट करता आलं पाहिजे. हे कशाचं आहे? मुलांच्या विकासातील, म्हणजे मुलांचं बौद्धिक विकासातील बोधात्मक स्तर आहे आणि त्या मुलांचा बोधात्मक स्तर कसा होतो याच्या संदर्भात पियाजेची पण आहे, व्यागोत्स्कीची बी आहे, कोहलरची बी आहे, कोहलबर्गची पण आहे. आणि ह्या ज्या व्याख्या आहेत, ह्या ज्या उपपत्ती आहेत, ह्या आपल्याला माहित पाहिजे. आणि ह्या उपपत्ती माहित असेल तर त्याचं त्याच्या शब्दाशी असोसिएट करता आलं पाहिजे. कारण व्यागोत्स्कीनं सांगितलं की मुलगा कुठं शिकतो? मुलगा आंतरक्रियेतून शिकतो, भाषेतून शिकतो. व्यागोत्स्कीने सांगितलंय. मग आंतरक्रिया हा शब्द, भाषा हा शब्द जर आला तर व्यागोत्स्की शिवाय ते कोणाचाच प्रश्न नाहीये, उत्तर नाहीये. आपल्याला हेच बघायचं आहे हो. आपल्याला नुसतं अभ्यास करून घोकंपट्टी करून उत्तरं नाही काढायची. तर त्या उत्तराकडे, योग्य उत्तराकडे जात असताना आपल्याला त्यातले महत्वाचे शब्द आणि त्याचं असोसिएशन करा, त्याला असोसिएट करा, त्याला जोडा, त्याला संबंध लावा आणि मग तुमच्या बौद्धिक विकासाला चालना द्या. कारण बौद्धिक विकासामध्ये सामाजिक अंतरक्रिया जब आती है जब व्यागोत्स्की बताता है की नाही? मग तो सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, मुलगा खेळातून जास्त शिकतो, त्याचा बौद्धिक विकास खेळातून होतो, हे तो सांगतोय. आणि मग हे शब्द जे आहेत ना ते व्यागोत्स्कीचे आहेत, असं आपल्याला जोडता आलं पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हाय लेवलनं तुम्हाला ती उपपत्ती समजली पाहिजे किंवा शिकवली गेली पाहिजे किंवा तुम्ही ती पाहिली पाहिजे, तर आपल्याला या गोष्टी समजून जातात. आता मागच्या वेळेस आलेला प्रश्न हा पण आहे, पहा काय. पहा आता, एखाद्या विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचं आहे? बघा, मानसिक यंत्रणा ह्याच्यावर 101% एक प्रश्न येतोच. मग असेच प्रश्न तुम्हाला दिलेत की जे वारंवार येतात आणि हे मागच्या वर्षी सुद्धा आलेले आहेत. असे प्रश्न सोडवणं, असे टॉपिक शोधणं, असं अनालिसिस करणं म्हणजे अभ्यास आहे. नुसतं उठलं वाचलं म्हणजे अभ्यास नाही आहे. मग हे मानसिक संरक्षण यंत्रणा कोणकोणत्या आहेत, एकूण किती प्रकार आहेत हे माहित असणं पहिलं माहित पाहिजे ना. एकूण याचे 11 प्रकार येतात. याच्यामध्ये 11 प्रकारामध्ये तुम्हाला माहित असेलच जे मोस्टली विचारले जाणारे प्रश्न पण आहेत त्याच्यावरती, जसं की समर्थनवर पण विचारलं जातं बघा. मानसिक संरक्षण यंत्रणेमधलं समर्थन असेल, प्रक्षेपण असेल, प्रतिपूरण असेल, उदात्तीकरण असेल, आत्मताडण असेल आणि दांभिक आजार असतील. नकारात्मकतेवर सुद्धा प्रश्न विचारला गेला. हे जे काही 11 प्रकार आहेत त्यातले 5 ते 6 प्रकार जे आहेत ना ते हायलाइटेड आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात आणि त्यानुसार आपल्याला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे. आपण काय करतो, आपले जे काही मानसिकता आहे, आपल्याला समावेजन आणि विस्मायोजन माहित पाहिजे. मानसिक आरोग्य आहे, हे मानसिक आरोग्य आपल्याला जर स्वस्थ ठेवायचं असेल आणि मानसिक आरोग्यानुसार आपल्याला वागायचं असेल, स्वस्थ ठेवून चांगलं आरोग्य ठेवायचं असेल तर आपण ह्या संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा आपण काय करतो, वापर करत असतो. आपल्या शाळेमधील बॉसने किंवा मुख्याध्यापकाने आपल्याला ओरडलं, आपल्यावर राग केला तर आपण त्याला उलट बोलतो का? बोलत नाही. मग तो राग आपण का आपल्यावर झाला, मग आपण आपला तो राग कुठं काढणार आहे? तो आपल्याला राग कुठेतरी व्यक्त करावा लागेल ना. मग कुठं करणार आपण? आपल्या वरिष्ठानं
आपल्यावरती काढलेला राग आपण तो आपल्यापेक्षा कनिष्ठावरती काढतो, दुर्बलावरती काढतो. मग तो आपला राग आपण आपल्या विद्यार्थ्यावरती काढतो किंवा मग घरी गेल्यानंतर आपल्या मुलावरती काढतो. मग आपण काय केलं, हे संरक्षण यंत्रणेचा वापर केला. मग हे नेमकं कोणता प्रकार आहे, कोणता प्रकार आहे हे माहित पाहिजे आणि त्याच्यानुसार ना आपल्याला त्या अभ्यासाच्या दिशा ठेवता आल्या पाहिजे. त्याच्यामुळं तुमचा सराव महत्वाचा आहे. ते बघा, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, मग हे कुठल्या मानसिक यंत्रणेचं आहे? आपण जेव्हा आपल्यातलं दोष दुसऱ्यावर ढकलतो, आपल्यातली चूक दुसऱ्यावर ढकलतो. मी पास होणार होतो रे टीईटी, पण काय सांगू, इतका बेकार कडक टीईटीचा पेपर काढला ना, नाहीतर मी पासच झालो असतो. मी अभ्यास केला नाही ते सांगत नाही मी. तो त्यानं कडक पेपर तपासला, चुकीचे प्रश्न काढले, मी त्याच्यावर ढकललं. मला ते द्राक्ष हाताला आले नाही त्या कोल्ह्याला, म्हणून त्यानं काय केलं, ते आंबटच आहेत म्हणून सांगितलं. म्हणजे ते द्राक्षावर ढकलून दिलं. पहा, आपल्यातल्या गुन्हा, आपल्यातले दोष आपण दुसऱ्यावर ढकलतो. त्यावेळेस आपण ही संरक्षण यंत्रणा वापरत असतो. मग ही संरक्षण यंत्रणेमधला हा कुठला प्रकार आहे? प्रक्षेपण, दुसऱ्यावर थोपवणे, दुसऱ्यावर ढकलायचं. मग कधी कधी आपण आपलं समर्थन पण करत असतो बघा, आपल्याला त्या गोष्टी जमतात. मग आता ह्यामधलं जर एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होत आहे, परीक्षेत पास होत नाही किंवा त्याला अभ्यासात आवड नसते, मग तसा विद्यार्थी काय करतो, तो दुसरीकडे काय करतो, खेळामध्ये तो नेत्रदीपक यश मिळवतो. मग तो काय करतो, प्रतिपूरण करत असतो. म्हणजे पहिल्या गोष्टीमध्ये येत नसेल तर दुसरीकडून ते भरून काढण्याचा प्रयत्न करतो. एका गोष्टीमध्ये त्याला जर नाही आलं तर दुसऱ्या गोष्टीमधून तो काय करतो, भरून काढत असतो. मग तो म्हणजे काय करतो, तो संरक्षण यंत्रणेचा वापर करत असतो. मग ही संरक्षण, मानसिक संरक्षण आहे ती म्हणजे प्रतिरूपण. हे असं तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि असं वड्याचं तेल वांग्यावर बघा, वड्याचं तेल वांग्यावर असे प्रश्न येतात ना, मग त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे. आपण नाचता येईना अंगण वाकडं, आहे की नाही, असे जे काही आहेत ना, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोडवता आल्या पाहिजे. आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये पास होऊ शकत नसेल, तर मग आपण दिवा स्वप्न सुद्धा पाहतो. म्हणजे मी टीईटी पास झालेलो आहे, आता मला काय पास होता येणार नाही, मला ते गोष्टी अवघड जात आहेत, पण मी पास झालेलो आहे, असं दिवा स्वप्न पाहायचं. हे सुद्धा एक मानसिक संरक्षण यंत्रणा आहे की ज्याच्यातून आपण आपल्या मानसिक स्वास्थ्य आपण सुदृढ करण्याचा प्रयत्न करत असतो. दांभिक आजार आहेत बघा, शाळेला जातानाच ऐन वेळेस मुलगा पोट दुखलं म्हणून सांगतो, त्याला शाळेला जायचं नसेल की तो पोट दुखतो म्हणून सांगतो, खोटं खोटं करतो. दांभिक आजार हे आपले मानसिक संरक्षण यंत्रणेचे प्रकार आहेत. या संरक्षण यंत्रणेचे हेच प्रकार, आता जे मी तुम्हाला सांगितले की नाही, समर्थन, प्रक्षेपण, प्रतिपूरण, दिवास्वप्न, तादात्म्य, उदातीकरण, दमन, दांभिक आजार, नकारात्मकता, विचलन आणि आत्मताडन, ह्या ज्या काही आहेत ते सर्व संरक्षण यंत्रणेचे प्रकार आहेत. तर तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही हे सर्व काही ऐकलत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. प्लस तुम्ही माझ्या ह्या ब्रेनी एज्युकेशन विथ डॉक्टर तय्यब या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आमच्याकडून फ्री 5 टेस्ट देण्यात येतील, सराव टेस्ट, ज्या ऑनलाईन तुम्हाला सोडवता येते. तर या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना तुमच्या परीक्षेला यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी जालना डाएटनी तुम्हाला शिकवण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. यानंतर तुमचे कोणाचे प्रश्न असतील तर बोला, मग शेवटी थांबूयात आपण. पहिले प्रश्न असतील तर विचारा. जाधव सर आहेत का? हो आहे सर, आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, प्रतिक्रिया असतील तरी द्या. प्रश्न बांधवांची येईपर्यंत थोडस उद्याच बोलतो मी, आणखी प्रश्न येतील तोपर्यंत काही. सर्वांना हे सांगू इच्छितो मी की आपण जे हे नियोजन केलेलं आहे, आजचं हे पहिलं सेशन होतं, अतिशय उत्तम घेतलं सर आपण. उद्यापासून आता सरांनी थोडीशी एकंदरीत स्ट्रॅटेजी वगैरे सांगितली आणि बालमानस शास्त्रावर थोडासा वजारता प्रकाश टाकला या ठिकाणी. उद्यापासून आपण जे नियोजन केलेलं आहे बघा,
तर थोडक्यात ते नियोजन सांगतो, म्हणजे बाकीच्यांना, सर्व आमच्या शिक्षक मंडळींना आणि सर्व विद्यार्थी मित्रांना लक्षात येईल ते. उद्याचा जो सेशन असेल ते श्री विजय सुराशे यांचं असेल. त्यामध्ये पुन्हा सरांनी जो शेवटचा मुद्दा घेतला बालमानसशास्त्राचा, त्याच्यावर ते उहापोह करतील. बालमानसशास्त्राचे पारंगत असे विशेष तज्ञ आहेत ते. सोबतच हिंदी विषयाच्या अनुषंगाने संवाद साधतील. त्यानंतरचं जे सेशन होईल म्हणजे 20 तारखेचं, तर ते होईल श्री नारायण पिंपळे आणि अनिल कोलते सरांचं. म्हणजे दोन्ही पेपरच्या अनुषंगाने, सायन्सच्या अनुषंगाने होईल पेपर 2चं, आणि पेपर 1 साठी परिसर अभ्यास वगैरे त्या अनुषंगाने पण ते असेल. त्याच्यानंतर पुढील जे सेशन असेल 21 तारखेचं, ते असेल मराठी भाषेच्या अनुषंगाने पर्टिक्युलर होईल. छत्रपती संभाजीनगर येथील श्री बाळासाहेब शिंदे हे सेशन घेतील. त्यानंतरचं जे असेल एक गणिताचं असेल. पंजाब दांदाडे आणि बुलढाण्याचे एक शिक्षक आहेत आमचे. खूप अतिशय त्यांचं म्हणजे स्पर्धा परीक्षेचा रेशो खूप उत्तम आहे. आणि एक सेशन जे आहे, एक नामांकित जे सेशन सर्वांना बऱ्यापैकी थोडंसं खूप आज 1-2 प्रश्न यामध्ये होते, कॉम्प्रिहेन्शन वगैरे त्या अनुषंगाने, आणि ग्रामरची, इंग्रजीच्या अनुषंगाने. इंग्रजीच्या अनुषंगाने एक स्वतंत्र सेशन ठेवतोय आपण. श्री प्रकाश डोंगरे सर यांचं, छत्रपती संभाजीनगर येथील आहेत ते. अतिशय एक्सपर्ट आहेत सर इंग्रजी आणि मराठीच्या अनुषंगाने. तर ते एक सेशन राहील. म्हणजे उद्यापासून आपण पर्टिक्युलर एक एक विषयनिहाय पुढे पुढे जाणार आहोत. तर सर्वांनी याचा या ठिकाणी निश्चितच लाभ घ्यावा, अशी डाएटच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांना आवाहन आहे. आपल्याकडे जे जे ग्रुप असतील त्यांच्याकडे त्यावर सुद्धा हे मेसेज तुम्ही पाठवा. विनामूल्य आपण या सगळ्या गोष्टी सर्वांना देतोय. अधिकाधिक लाभ व्हावा हाच मूळ उद्देश आहे या ठिकाणी. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे सर त्यांचं समाधान करतील. हा सर, पालोदे बोलतोय. माझा एक प्रश्न आहे. तय्यब सर, बोला सर. हा बोला. आपण छान शिकवलं, आपले धन्यवाद. पेपर 2 मध्ये गणित किंवा सामाजिक शास्त्र आपण निवडतो. हो, ऐकताय ना सर? पेपर 2 मध्ये गणित किंवा सामाजिक शास्त्र यापैकी आपण एक भाग निवडलेला असतो. हा, तर परीक्षा देताना मग ते प्रश्नपत्रिका कशी असते? एकच प्रश्नपत्रिका असते का 2 भाग असतात? म्हणजे आपण ते सोडवायचं कसं? ते 2 एक ऑब्लिक असतात ना एकमेकांना ते. बरोबर. छान प्रश्न आहे सर. आता माझा प्रश्न तुम्हाला, की तुमचं कुठला आहे? पेपर 2च देत आहात ना? त्याच्यामध्ये पेपर तुम्ही 2 सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्र, बरोबर. हे सामाजिक शास्त्राचे प्रश्न जे आहेत ते आपण पाहिलं पहा. एक मिनिट, तुम्हाला तो स्लाइड वर घेऊन जातो. आणि हा ते महत्वाचा प्रश्न आहे सर. प्रश्नपत्रिका हा इतका महत्वाचा प्रश्न आहे की बहुतांश विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होत असतात, आणि ते कन्फ्यूज झाल्या कारणामुळं आपल्याला ते सोडवताच येत नाही. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे 91 ते 150 पर्यंत जे प्रश्न आहेत हे तुमचे सोडवायचे आहेत. 91 ते 150 हे सामाजिक शास्त्राचे आहेत, पेपर 2 साठीचे. आणि 91 ते 150 हे गणिताचे पण आहेत, पण त्यातलं गणित सोडवायचं नाही. पण ते कन्फ्युजन होतं ना, मग ते कोणते सोडायचे कोणते नाही. म्हणून मग आपण काय करायचं, आपण आपल्या डोक्यामध्ये अगोदरच नियोजन करायचं की पेपरमध्ये मी कधी सोडवणार आहे, कसा सोडवणार आहे. माझ्या पेपरचं टायमिंग सुद्धा मला माहित पाहिजे. आणि विशेष म्हणजे काय माहित आहे का, की ज्यावेळेस आपण पेपर सोडवतो तर पेपर सोडवण्यासाठीचा पहिला सेक्शन मी कुठे सुरुवात करणार आहे हे अगोदर आपल्या मनाला माहित पाहिजे. मला सोपं असणाऱ्या विषयाला सोडवायचं. मग त्याच्यानंतर ना तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर एकदम छोट्या अक्षरामध्ये न कळेलच हॉल तिकीटवरती तुम्ही लिहा तिथं मराठी कितीपासून चालू होईल बाबा, 1 ते 30 आहे. इंग्रजी 31 ते 60 प्रश्न आहेत. बालमानसशास्त्राचे 61 ते 90 आहे. आणि सामाजिक शास्त्राचे काय आहेत 191 ते 150 पर्यंत. मग आपण ते सोडवायचे तिथं. कितीही कन्फ्युजन झालं, काही झालं तरी घाबरायचं नाही. काय सबट पडलं तर ते आपण त्या हॉल तिकीटवर पाहून आपलं ते दुरुस्ती करू शकतो. तर त्याच्यासाठी सर्वप्रथम जो आपला सोपा आवडीचा विषय आहे तो हाती घ्या आणि त्यानुसार पेपर सोडवायला चालू करा. कारण आपलं मेंटल काम कसं करतं, एकदा सुरुवातीला सोडवताना जर पहिलाच प्रश्न अवघड आला तर लगेच आपण काय करतो, घाबरतो. आणि लगेच माइंड पण विचार काय करतो की पेपर अवघड आहे. पेपर सोपा असतो ऍक्च्युअली. पुढचे प्रश्न वाचा, तो नाही आला की दुसरा सेक्शन घ्या आणि त्याच्यानुसार पेपर सोडवत चला. ओके. पुढील प्रश्न कुणाचा असेल तर विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, अतिशय छान मार्गदर्शन केलं आपण परीक्षे संदर्भात. सर,
माझा प्रश्न असा होता, म्हणजे आता जसं तुम्ही संरक्षण यंत्रणेसंदर्भात थोडक्यात सांगितलं समजा, हा. हा, तसं मानसशास्त्राच्या पेपरच्या दृष्टीने किमान 10 पॉईंटवर तुम्ही थोडक्यात सारांश रूपाने सांगा सर. जसं की संरक्षण यंत्रणा आम्ही करू शकतो, तसं आणखीन काही पॉईंट्स असतील तर. म्हणजे थोडक्यात आम्हाला लक्षात आलं, लगेच तुम्ही सांगितलेल्या संरक्षण यंत्रणा समजल्या. हा तसं का? काही ट्रिक्स वगैरे तुम्ही सांगा थोडक्यात, म्हणजे आम्हाला आणखीन तुमचा अधिकचा फायदा होईल. नाही, आता जे 10 ते 15 प्रश्न आहेत ना, 10 ते 15 जे टॉपिक आहेत आपले, ह्या टॉपिकला किमान 15 मिनिटं तरी लागतात सर, त्या गोष्टी समजून सांगायला सोप्या सोप्या पद्धतीनं. आणि तसा मला सरांनी आता उद्या त्यांनी मानसशास्त्राचा वेगळ्या एका स्पेशल शिक्षकाचा ठेवलेला आहे, त्यामुळे ते समजावून सांगतील. आणि त्यांच्याकडून नाही समजलं तर सरांना विनंती करा, शेवटच्या दिवशी म्हणजे पेपरच्या 1-2 दिवस अगोदर मी त्या गोष्टी 100% समजावून सांगेन. पण तशी मागणी आली की, तुमची मागणी किमान तशी सर, आली. सर किमान PDF स्वरूपात जर आम्हाला काही कंटेंट अवेलेबल झाला आपल्याकडून, आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल सर. 100% सर, काय अडचण नाही, ते तुम्हाला करून देऊ शकतो सर. आता जे आपलं चॅनल आहे किंवा आपलं टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे, याच्यावर माझ्याकडून असे मोफत हे मिळतात नोट्स वगैरे, तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे सर, धन्यवाद. त्याच्यावर आपले सगळे मोफत आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे नोट्स पण आहेत आणि व्हिडिओ पण आहेत त्याच्यासुद्धा. हॅलो सर, टेलिग्राम बंद झालेला आहे. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हा, बोला बोला. सर, माझा हिंदी मीडियम पेपर झालाय, कसं करणार? योगिता मॅडम, तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला बोलतो. तुम्हाला सकाळी पण मेसेज आला होता तुमचा, तुम्ही मला कॉल करा, मी बोलतो तुम्हाला त्यात. हॅलो सर. हा, बोला. टीईटी पेक्षा CTET सोपी आहे असं सगळेजण म्हणतात. हा. मग जास्त फोकस, आता मी प्रायमरीला शिकवते, पण स्कॉलरशिप शिकवते बऱ्यापैकी बरेच वर्ष. बरं. पण मी बरेच वर्ष पहिलीचाच वर्ग घेते, पण मी आता बालमानसशास्त्र आणि मराठीचा अभ्यास परफेक्ट केलाय. बरं. आता मी गणिताचं थोडंफार टॉपिक पाहिलेले आहेत. बरं. तर आता मी जाता काय केलं पाहिजे? बरं. आता हे पहा, हे तुमचं पेपर 1 आहे की नाही. आता हे जे पेपर 1 आहे, हे सगळे मार्क असे आहेत, याच्यामध्ये विश्लेषण करता आलं पाहिजे. माझं मानसशास्त्र क्लिअर आहे, तर मला इथं किती मार्क मिळतील 30 पैकी? बालमानसशास्त्र जर तुमचं चांगलं असेल तर किती मिळतील? 22-25 पडतात आता. 22 ते 25 मार्क पडतात. 22 ते 25, बरोबर. त्याच्यानंतर ना तुमची भाषा एक मराठी असेल ना. हो. तर त्या मराठीमध्ये 30 पैकी किती पडू शकतात? व्याकरण आहे. 25-26. 25 ते 26 मार्क पडू शकतात, बरोबर. आता इथं 2च विषयाचे मिळून तुमचे किती झाले माहितीये का? मानसशास्त्राला 22 धरले आणि भाषा एकला मराठीला जर 25 धरले, तर तुमचे जवळजवळ 47 मार्क इथंच होतात. भाषा 2 आहे, इंग्रजी आहे ना तुमची, का हिंदी घेतले? इंग्रजी. इंग्रजीमध्ये किती मार्क मिळतील? इंग्रजीचं काहीच नाही केलं सर, प्रामाणिकपणे सांग. तरी पण 5, 6, 7, 8 तर मार्क मिळतील का नाही? गोळे करून मागच्या वेळेस मी 10-1 मार्क मिळाले होते. 10-1 मार्क मिळतात. मी तर 8च धरतो. 10 तर का बरं? आता गणिताला काय अडचण आहे? किती मिळतील? 10-12? हो, गणिताला मिळतील तेवढे. 12 समजा मिळाले. आणि मग परिसर अभ्यासाला, आता परिसर अभ्यास तर सोपाच असतो जर तुम्ही पहिलीचे जरी असलं. इतिहास मी केलाय चांगला. शिवरायांचा इतिहास चांगला केलाय. कितीपर्यंत शिवरायांचा इतिहास चांगला केलाय. कितीपर्यंत मिळेल तुम्हाला आता ह्याच्यामध्ये? शिवरायांच्या इतिहासावरती 4 ते 5 प्रश्न येतात, जास्त येत नाही. किती मिळतील? 12-15? 10 पर्यंत. बरं, ठीक आहे, 10. आता इथं टोटल किती झाले? हे 22, हे 25, हे 8 मार्क, 12 आणि 10. हे 8 आणि 12 हे जे झाले 20 आणि हे झाले मिळून इथं 30 आणि इथले 47, बरोबर. आता हे 7 आणि 4, 7 हे 77 मार्क मिळाले. आता आपल्याला 90 मार्कासाठी किती मार्क कमी आहेत? 13 मार्क कमी आहेत, बरोबर का? आता मग हे 13 मार्क मी कुठून कव्हर करू शकते? म्हणजे मी आता कुठल्या गोष्टीवरती फोकस केलं पाहिजे म्हणजे मला इथं 13 मार्क वाढणार आहेत. याच मी तुम्हाला म्हणलं ना, विश्लेषण करा. मला काय येतंय, काय येत नाही. रोज 150 मार्काचा पेपर सोडवल्यावर हेच कळणार आहे ना आपल्याला, की मी कुठल्या विषयामध्ये कमी पडत आहे. मग गणितामधल्या अजून एक 2-3 गणित जमली तर, परिसर अभ्यासामधला थोडा विज्ञानाचा भाग आला तर,
मग थोडं इंग्रजीमधलं, थोडं व्याकरणातलं अजून थोडा काही भाग आला तर वाचून होईल का सर हे? हा पाठ्यपुस्तकं क्रमिक पाठ्यपुस्तकं वाचून हे शक्य होईल का? क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये कुठं वाढतात माहितीये का? परिसर अभ्यासामध्ये वाढतात. क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये फक्त परिसर अभ्यासामध्ये वाढतील. गणितामधले तुम्हाला गणित ते प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल, समजावं लागेल. मग तुमचं कुठं आहे, जर तुमची मराठी भाषेचं व्याकरण चांगलं असेल, ऐकून घ्या, जर तुमचं मराठी भाषेचं व्याकरण चांगलं असेल तर इंग्रजीचं सुधारला काय अडचण नाही. आलं का लक्षात? सेमच असतं, थोडंफार थोडा तिथं प्रयत्न करा म्हणजे तिथं होऊ शकेल. तुम्ही काय केलंय, तुमच्या मनाला सांगितलं इंग्रजी अवघड आहे म्हणून, आणि तुम्ही ते मनाला सांगा मला येतंय, सोपं आहे. आपलं मन आपल्या गोष्टीवरच चालतंय, लक्षात घ्या. आपण ब्रेनला आपण स्वतः ट्रेन करत असतो आणि स्वतःच्याच गोष्टी मर्यादा आपण आखून घेत असतो. तिथं तसं न करता आय डू इट, मी करू शकते, आत्मविश्वासापूर्वक करा, ऑटोमॅटिक हे सगळ्या गोष्टी सुट्ट्या होतील. आणि आता फक्त लक्षात घ्या 9 दिवस आहेत, त्याच्यामुळं सराव करा 150 मार्काचा आणि यश घ्या. थँक्यू सर. उद्या पुन्हा आपण बालमानसशास्त्राचं सेशन आहे 1 ते सव्वा ते 1.5 तासाचं, आणि बाकी हिंदी विषयावर फोकस करणार आहे. त्यामुळे उद्या सरांकडून जो भाग राहिलेला, कुणीतरी अगोदर प्रश्न विचारला बालमानसशास्त्राचा, तर उद्या बऱ्यापैकी तो कव्हर होईल आपला. सर जाधव सर, हा बोला सर. 1-2 प्रतिक्रिया घ्या सर, आजचा लेक्चर कसा वाटला त्याबद्दल, आणि मग आपण थांबूया. कृपया उत्स्फूर्तपणे 1-2 प्रतिक्रिया घेऊयात. 1-1 मिनिटांमध्ये आपण बोलूयात. सरांचं कशा पद्धतीने आपल्याला सेशन वाटलं ते उत्स्फूर्तपणे बोलूयात, आणि मग आपण आभाराकडे जाऊया. मशीनचा बॉक्स. हॅलो, बोला. हॅलो, म्हणते सर, 1 मिनिट थांबा. हा आवाज येतोय? हो बोला सर. एक प्रतिक्रिया घेऊ आणि मग आभाराकडे जाऊ. मांटे सर नंतर आभार मानतील. पहिले प्रतिक्रिया घ्या. हॅलो, बोला. आवाज येतो? आवाज येते का? येते मॅडम, बोला. येतोय. सर्वप्रथम धन्यवाद सर, आणि खूप छान मार्गदर्शन दिलं तुम्ही, आणि सगळ्यात मेन ना प्रोत्साहित केलं, आणि कसं आपण आपल्या कोणत्या गोष्टीवर काय केलं म्हणजे कसा फायदा होईल, हे लास्ट 8 ते 9 दिवसात जे जरुरी आहे सर्व शिक्षकांसाठी, आणि सर्वात मेन म्हणजे टीईटी परीक्षा देणाऱ्या व्यक्तींसाठी. तर त्या तुमच्या काही गायडन्समधून खूप छान पद्धतीनं लक्षात आलं सर, आणि मी पर्सनली आणि सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मानते. थँक्यू सर. ओके, थँक्यू सर. हॅलो, ठीक आहे, पुढे चला. जाधव मांटे सर, टकले सर, मांटे सर आहेत आपल्या सोबत. नाही, प्रतिक्रियाबद्दल बोलतोय मी. ओके, बोला. मी परीक्षार्थी नाहीये, पण सरांनी खूप छान असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये टीईटीचे जे काही निकष आहेत, प्रश्नांचे स्वरूप, आता सरांनी जे नमुना दाखल जे प्रश्न दाखवले, म्हणजे अक्षरशः 4ही पर्याय म्हणजे कोणता निवडावा असं वाटत होतं, पण सरांनी जे काही विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे असेही प्रश्न येऊ शकतात जेणेकरून राहिलेले या 9 दिवसामध्ये जे काही परीक्षार्थी त्या दृष्टीनं तयारी करू शकतील. म्हणजे चांगल्या पद्धतीनं सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांचं शंकाचं निरसन सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे, आणि या 9 दिवसामध्ये म्हणजे या परीक्षेला 28 तारखेला जे सामोरे जाणार आहे त्यांच्यामध्ये निश्चितपणे हे सेशन झाल्यानंतर आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. सरांचं मी संस्थेच्या वतीनं खरंच त्यांचं जे काही सेशन आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो सर. हॅलो सर, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो का उद्यापासून आपण सरांनी आज पूर्ण स्ट्रॅटेजी आणि बालमानसशास्त्राचा भाग घेतला. उद्यापासून मी अगोदर जे वेळापत्रक सांगितलं त्या पद्धतीने विषय निहाय जाणार आहोत, म्हणजे उद्यापासून देखील महत्वाचं आहे. आणि पुन्हा जर तुमच्या मागणीनुसार, सर्व बांधवांच्या मागणीनुसार गरज पडली तर पुन्हा आपण शेख सरांना
एक दिवस स्वतंत्र मानसशास्त्रासाठी परीक्षेचे 1-2-3 दिवस अगोदर पुन्हा एकदा पाचारण करू अर्थात आपली मागणी असेल त्या पद्धतीने. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. यानंतर मी आमचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे आदरणीय वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर मांटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राचं आभार प्रदर्शन करा. धन्यवाद सर, जादव साहब धन्यवाद। दोस्तों दिखाते हैं सभी दूर से रास्ता, 2 कदम कोई साथ चलता नहीं, चलाती है दुनिया यहाँ कोई अपने मर्जी से चलता नाही, अशी अवस्था सध्या आमची परीक्षार्थींची झालेली आहे। आणि या अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय आजचे उद्घाटक आणि मार्गदर्शक छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक सन्माननीय कैलास दातखीळ साहेब, त्याचबरोबर डाएटच्या सन्माननीय डाएट जालनाच्या सन्माननीय प्राचार्य सानवी देशमुख मॅडम, या दोहोंच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय खरात साहेब यांच्या सहकार्यानं, त्याचबरोबर ही संकल्पना ज्यांची धडपड मागे सुद्धा त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि बऱ्याच जणांना तो उपयोगी ठरलेला आहे, असे सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी कुमावत साहेब, त्याचबरोबर या सत्राचं अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचलन करणारे सन्माननीय योगेश्वरजी जाधव साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित असणारे डाएटचे सर्व अधिकारी, त्यामध्ये सन्माननीय डॉक्टर वैशाली जहागीरदार मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर दराडे सर, अख्तर सर, त्याचबरोबर आता ज्यांनी आपले विचार व्यक्त केले असे राज टकले सर, प्रेरणा मोरे मॅडम, त्याचबरोबर सर्व आमचे सहकारी, त्यामध्ये टेक्निकल सपोर्ट मध्ये असणारे शिरसाट सर आणि पूर्णपणे ज्यांनी म्हणजे ज्यांच्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता असे तज्ज्ञ मार्गदर्शक, ज्यांचं राज्यावर आपली एक वेगळी ख्याती आहे। आताच टकले साहेबांनी त्यांच्याविषयी अतिशय छान असे विचार व्यक्त केले, असे डॉक्टर तय्यबजी शेख सर अतिशय कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। आणि डाएट परिवाराच्या वतीनं आणि जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आपणा सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि पुढच्याही जे काही होणारे आपले जे काही सेशन आहेत पुढचे, त्यालाही आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। त्याचबरोबर जे या ठिकाणी परीक्षार्थी जॉईन झाले त्यांच्याशिवाय तर हा कार्यक्रम होणेच नाही, त्या सर्व परीक्षार्थींचे मी ऋण व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा जाता जाता त्यांना एक विनंती करतो की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाचं स्प्रेडिंग, म्हणजे ही माहिती राज्यातील वेगवेगळ्या ग्रुपवर टाकावी। आम्ही सुद्धा प्रयत्न करीत आहोत की राज्यातील वेगवेगळ्या शिक्षकांच्या ग्रुपवरती आम्ही ही माहिती टाकलेली आहे आणि आपणही पुढचे सेशन त्यांना लाईव्ह ऐकता येतील। त्याचबरोबर युट्यूबवर सुद्धा आपल्याला याचं पुनर्पासन म्हणजे आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण त्याचा लाभ घेऊ शकता। त्याबद्दल मी पुन्हा एकदा विनंती वजा सगळ्यांना सूचना वजा विनंती करेल किंवा आपण जास्तीत जास्त आपल्या सहकार्यांपर्यंत ते पोहोचा, कारण हे सगळं आपल्यासाठी चाललंय। कारण शेवटी विद्यार्थी तर शिक्षक आहे आणि शिक्षक तर सगळी अधिकारी यंत्रणा आहे, म्हणून तुमच्यासाठी हा जो काही खटाटोप आमच्या संयोजकांनी केलेला आहे, मग त्यामध्ये डॉक्टर कुमार साहेब असतील, खरात साहेब असतील, जाधव साहेब असतील, या सर्वांनी आपल्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ राज्यातील नावाजलेले तज्ज्ञ आणलेले, त्याचा फायदा आपण घ्यावा। आणि माझं लांबलेलं आभार प्रदर्शन या ठिकाणी मी थांबवतो। संयोजकांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, आपले खूप खूप धन्यवाद। यानंतर उद्या आपण ठीक 7 वाजता भेटूया, सर्वजण बहुसंख्येने जॉईन होऊया। बालमानसशास्त्र आणि हिंदी या विषयाचा आपण उद्या समजून घेऊया। सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप आभार। आदरणीय सय्यद सरांचे खूप खूप आभार।
पुन्हा संपर्कात राहूया. पुन्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला निश्चितच पुन्हा मार्गदर्शन कराल या अपेक्षेसह या ठिकाणी सर्वजण थांबूया. धन्यवाद. बोलवलं तिकडं अर्जंट चला जेवायला बोलवलं चला. शिरसाट सर क्लोज करूया. हा सर हो.